येस सर, करा चालू. हा, अशोका इंटरनॅशनल सेंटर फॉर एज्युकेशनल स्टडीज अँड रिसर्च संस्थेच्या बीएड महाविद्यालयाच्या वतीने आजचे हे राष्ट्रीय नेटसेट मार्गदर्शनासंबंधीची राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली आहे. आपल्या महाविद्यालयाच्या प्राचार्या आदरणीय डॉक्टर सरिता वर्मा मॅडम, IQAC कोऑर्डिनेटर डॉक्टर प्रीती सोनार मॅडम, त्याचबरोबर महत्वाचं म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अतिशय कमी शुल्कामध्ये ज्यांनी नेटसेट परीक्षेसंबंधी हे जे वर्कशॉप आहे हे आयोजित केलेले आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर गणेश वाघ सर, आणि आताच एका मॅडमने माझा परिचय करून दिला त्या मॅडम, आणि इथं उपस्थित चर्चासत्रामध्ये या कार्यशाळेमध्ये उपस्थित सर्व विद्यार्थी बंधू भगिनी प्राध्यापक यांना मी नमस्कार करतो. आणि आजचे हे जे वर्कशॉप आहे याच्यामध्ये मी संशोधन अभियोग्यता या घटकावर आपणास माहिती देणार आहे, जेणेकरून तुम्हाला हा घटक परीक्षेमध्ये अधिकाधिक चांगल्या पद्धतीने समजावा या दृष्टीने मी आजच्या या कार्यशाळेमध्ये माहिती देणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहितच आहे की संशोधनातून आपल्या एकंदरीतच मानवी जीवनामध्ये काय होत असते, वेळोवेळी प्रगती होत असते. म्हणजे आजच्या काळातील वेगवेगळे जे प्रश्न आहेत, म्हणजे सामाजिक प्रश्न असतील, राजकीय प्रश्न असतील किंवा वैज्ञानिक प्रश्न असतील, हे सोडवण्यासाठी आपल्याला संशोधनाचा आधार घ्यावा लागतो. तर संशोधनातून आपण काय करू शकतो, अधिक गुणवत्तापूर्ण पद्धतीने जीवन जगू शकत असतो. तर मानवी जीवनाला गती देण्यासाठी, मानवी जीवनाची प्रगती करण्यासाठी संशोधन अतिशय आवश्यक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आता PPT शेअर करतो व त्याच्या आधारे काय करतो, माझ्या या व्याख्यानाचे विवेचन करतो. एकच मिनिट इथेच ना. हे सगळ्यांना PPT दिसते आहे? येस सर, येस. होय सर. हा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर संशोधन प्लस शोधन म्हणजे काय, चांगल्या पद्धतीने बारकाईने एखाद्या विषयाचा शोध घेणे याला काय म्हणतात, संशोधन असे म्हणतात. संशोधनासाठी त्याचबरोबर संशोधनामध्ये काय अपेक्षित असतं, तर बारकाईने एखाद्या विषयाचा शोध घेणं, चौकशी करणे, एखाद्या गोष्टीची चिकित्सा करणे संशोधनामध्ये काय असते, अपेक्षित असते. इंग्रजीमध्ये संशोधनाला रिसर्च हा शब्द आहे. तर याची आपल्याला व्युत्पत्तीच्या दृष्टीने कसा अर्थ सांगता येईल, तर री म्हणजे पुन्हा पुन्हा आणि सर्च म्हणजे काय, संशोधन करणे. तर पुन्हा पुन्हा एखाद्या बाबीचा शोध घेणे म्हणजे संशोधन होय. कारण बघा विद्यार्थी मित्रांनो, की कोणतीही गोष्टीची आपण जेव्हा एखादी गोष्ट तयार करतो तेव्हा तिच्यामध्ये काही त्रुटी काय असतात, नक्कीच राहत असतात, आणि मग पुन्हा त्या बाबीवर संशोधन करून आपण काय करत असतो, त्याचा पुढचा टप्पा गाठत असतो. आता समजा आपण मोबाईल फोनचं उदाहरण लक्षात घेतलं तर सुरुवातीच्या काळामध्ये साधे फोन होते, आता अँड्रॉइड पद्धतीचे फोन आले, त्याच्याबरोबर आणखी विकसित टप्पा होत गेला. त्याचबरोबर तंत्रज्ञानामध्ये सुद्धा 2G, 3G, 4G, आता 5G आलेले आहे. पाश्चात्य देशांमध्ये आता 6G ची सुरुवात झालेली आहे तंत्रज्ञानाचा. आणि भारत सरकारनं आपण पाहिलेच असेल की हे जे इंजिनिअरिंगचे किंवा अभियांत्रिकीचे जे अभ्यासक्रम आहे याच्यामध्ये असं केलं, म्हणजे भारत सरकारनं अशी सूचना केली की 5G, 6G च्या अर्थव्यवस्थेमध्ये भारतीयांना सुद्धा योगदान देण्यात यावं, म्हणून याच्या अभ्यासक्रमामध्ये काय सुधारणा करण्यात यावी. म्हणजे बघा संशोधनामध्ये नवनवीन बाबी अपेक्षित असतात, आणि ज्या मानवाला समस्या भेडसावत असतात त्या समस्या दूर करण्याच्या दृष्टीने काय असतं, संशोधन कार्य करत असतं. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, ऑक्सफर्ड डिक्शनरीमध्ये असं म्हटलेलं आहे की तथ्यांचा बारकाईने शोध घेण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला अभ्यास म्हणजे काय होय, संशोधन होय. म्हणजे कोणतीही समस्या असेल, समजा आता बेरोजगारीचा प्रश्न आहे, तर मग बेरोजगारीच्या प्रश्नाच्या बाबत कोणकोणती तथ्य आपल्याला पाहावी लागतील, तर युवकांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळत आहे का, बाजारामध्ये ज्या पद्धतीची कौशल्य आवश्यक आहे त्या पद्धतीची कौशल्य त्या शिक्षणातून दिली जात आहे का,
त्याचबरोबर अभ्यासक्रम निवड करताना युवकांच्या मनाचा पालक विचार करत आहे का फक्त बाहेरच्या परिस्थितीला भुलून त्या अभ्यासक्रमाला आपल्या विद्यार्थ्याला आपल्या पाल्याला पाठवत आहे. तर अशा अनेक बाबींचा विचार करून आपल्याला बेरोजगारी या प्रश्नाचा काय करता येऊ शकतो, अभ्यास करता येऊ शकतो. म्हणजे संशोधनामध्ये कोणत्याही समस्येचा अभ्यास करताना त्याच्याशी संबंधित वेगवेगळे पैलू असतील, तथ्य असतील, याचा बारकाईने काय केला जात असतो, शोध घेतला जात असतो. त्याच्यानंतर टकमन असं म्हणतात की प्रश्नांची उत्तरे देऊन त्यांच्या निराकरणाची पद्धतशीर प्रक्रिया म्हणजे संशोधन होय. म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न म्हणजे काय, तर समस्या किंवा प्रश्न असतील हे जेव्हा आपल्याला पडतात तेव्हा आपण काय करतो, त्यांचं निराकरण करण्यासाठी धडपडतो. त्यालाच काय म्हणतात, संशोधन असं म्हणतात. आता बघा म्हणजे आपलं कोरोनाचं जेव्हा सावट आलं तेव्हा त्यावर उपाय काढण्यासाठी कोविडची लस शोधली गेली. त्याचबरोबर आता सध्या त्याचबरोबर कोरोनाच्या कालावधीमध्ये वेगवेगळी महाविद्यालय बंद पडली तेव्हा तंत्रज्ञानाच्या आधारित हा जो आता झूमचं जे प्रचलन झालं ते कोरोनाच्या कालावधीपासून अधिक झालं असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे रिसर्च जो असतो तो किती समस्या बिकट असली तरी त्यावर काय करत असतो, उपाय शोधून काढत असतो. त्याच्याबरोबर आणखीन एक व्याख्या बघा, थोडीशी व्यापक व्याख्या आहे तिसरी. संशोधन म्हणजे सामान्यीकरण करण्याच्या हेतूने वस्तू, संकल्पना व प्रतीकांची हाताळणी करणे होय. संशोधनाने प्रस्थापित ज्ञानाचा कक्षा रुंदावतात, वर्तमान ज्ञानात सुधारणा होते किंवा ते ज्ञान प्रमाणित होते. प्रमाणित ज्ञानाचा सिद्धांत निर्मितीसाठी व व्यवहारामध्ये उपयोग होतो. बघा विद्यार्थी मित्रांनो, संशोधन आपल्याला कशासाठी करायचं आहे, तर त्या संशोधनातून जी काही प्राप्त तथ्य आहे याचा मानवी जीवन अधिक सुखी करण्यासाठी आपल्याला काय करावं लागत असतो, संशोधनाचा उपयोग करावा लागत असतो. त्याचबरोबर काही संशोधक असे असतात की त्यांना विश्वाच्या संबंधी वेगवेगळे प्रश्न पडतात आणि मग त्याच्यामधूनच काय बिग बँग थिअरी आली असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे विश्वाच्या संबंधित त्यांना काही प्रश्न पडतात आणि मग ते संशोधक काय करतात, ज्ञान निर्मितीसाठी प्रयत्न करतात. काही संशोधक असे असतात की त्यांना असं वाटतं की या संशोधनाचा मानवी जीवनामध्ये काय केला जावा, उपयोग केला जावा. म्हणजे ते उपयोजित संशोधनाचे प्रयत्न करतात. त्याचबरोबर काही संशोधक असे असतात की आपल्या सभोवतालची परिस्थिती, ते ज्या शाळेमध्ये मार्गदर्शन करतात किंवा कॉलेजमध्ये अध्यापन करतात, तेथील विद्यार्थ्यांचे प्रश्न लक्षात घेऊन काय करतात, जे संशोधन करतात त्याला कृती संशोधन असं म्हणतात. म्हणजे एकंदरीतच काय असतं, संशोधन आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीनं गुणवत्तापूर्ण संशोधन करण्याला काय करत असतं, मदत करत असल्याचं आपल्याला दिसतं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, की हे जे संशोधन असतं, हे संशोधन हे ज्ञान मिळवण्याच्या प्रक्रियेतून काय होत असतं, विकसित होत असतं. आणि मग आपल्याला ज्ञान कोणकोणत्या मार्गाने मिळतं, तर ज्ञान आपल्याला काय असतं, की प्रत्यक्ष अनुभव घेऊन ज्ञान मिळत असतं. त्याचबरोबर अधिकृत प्रमाणाच्या आधारे आपल्याला ज्ञान मिळत असतं. परंपरांच्या आधाराने सुद्धा आपल्याला ज्ञान मिळत असतं. त्याचबरोबर निगमनात्मक पद्धतीने ज्ञान मिळत असतं आणि उद्गामी पद्धतीने सुद्धा आपल्याला काय होत असतं, ज्ञान प्राप्त होत असतं. बघा आता परीक्षेला असा प्रश्न येऊ शकतो, की संशोधनामध्ये ज्ञान प्राप्त करण्याचे कोणते साधन नाही. तर तुम्हाला पर्याय दिला की प्रत्यक्ष अनुभव, अधिकृत प्रमाण, परंपरा आणि अज्ञान. तर कोणत्या बाब नाहीये? कोण सांगेल याचं उत्तर? अज्ञान सर. परंपरेमधून सुद्धा मिळतं. अज्ञान सर, आन्सर. अज्ञान. याचं उत्तर काय आहे? अज्ञान आहे. म्हणजे अज्ञान जर आपण बाळगलं तर आपण कोणतीही काय नवीन गोष्ट शोधून काढू शकणार नाही. तर अज्ञान दूर करण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, वेळोवेळी प्रयत्न करावा लागतो. तर आता प्रत्यक्ष अनुभव कसं असतं, म्हणजे आपण ज्ञानेंद्रियांद्वारे वेगवेगळे अनुभव घेतो आणि त्याच्याद्वारे आपल्याला काय होतो, आपण संशोधन करू शकतो. आता पण प्रत्येक बाबीच्या बाबत आपण प्रत्यक्ष अनुभव घेऊ शकत नाही. उदाहरणार्थ काही लस्सी आरोग्यासाठी घातक असतात. मग त्यांचा प्रयोग आपल्या मानवी शरीरावर करता करता येत नाही. तर मग अशा वेळी आपल्याला काय करावं लागतं, प्रत्यक्ष अनुभव उपयोगाचा नसतो. त्याचबरोबर अधिकृत प्रमाण म्हणजे काय, की त्या एखाद्या क्षेत्रामध्ये तज्ञता प्राप्त केलेल्या व्यक्तीचं मत विचारात घेणं. बघा भारतामध्ये वेगवेगळ्या समस्या जेव्हा उद्भवल्या किंवा वेगवेगळ्या समस्या उद्भवतात तेव्हा
तेव्हा पंतप्रधान काय करतात, त्यांच्या सल्लागार मंडळामध्ये तज्ञ असे सायंटिस्ट अपॉइंट करतात आणि मग या शास्त्रज्ञांचं मत लक्षात घेऊन भारतामध्ये वेगवेगळी धोरणं राबवली जातात. आता परंपरा पण आपल्याला काय करतात, संशोधनासाठी प्रेरित करत असल्याचं आपल्याला दिसतं. किंवा आपली जी भारतीय संस्कृती आहे, या भारतीय संस्कृतीमध्ये सुद्धा अनेक चांगल्या बाबी आहेत. आणि आपल्या सर्वांना माहितच आहे की NEP 2020 मध्ये कशाला भर दिलेला आहे, की प्राचीन भारतीय ज्ञान प्रणाली असं नावाचा एक पेपर जाता येणार आहे. आणि या प्राचीन भारतीय ज्ञान प्रणालीचा मध्ये सुद्धा अनेक चांगल्या बाबी होत्या आणि त्याच्या जीवनामध्ये आपण वापर करू शकतो. उदाहरणार्थ आता हळदीचा उपयोग आपण काय करत होतो, की जखम बरी करण्यासाठी करत होतो, परंतु पाश्चात्य देशांनी काय केलं, याचं पेटंट त्यांच्या नावाने घेतलं. तेव्हा हे जेव्हा डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी पाहिलं, तेव्हा त्यांनी काय केलं, आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये भारतीय परंपरेमध्ये हळदीचा वापर पूर्वीपासून कशा पद्धतीने जखम बरी करण्यासाठी केला जात होता, हे काय केलं, तिथे सिद्ध करून दाखवलं. आणि त्याच्या आधारे काय केलं, की आपलं जे संशोधन आहे हे काय केलं, सिद्ध केलं. म्हणजे परंपरांचं सुद्धा संशोधनामध्ये महत्वाचं योगदान असतं. त्याबरोबर निगमनात्मक पद्धती म्हणजे काय, की एखादा सिद्धांत मांडायचा आणि मग त्याला अनुसरून वेगवेगळ्या माहितीचा शोध घेणं. म्हणजे उदाहरणार्थ मनुष्य मृत्यू पावतो आणि शशिकांत मनुष्य आहे, तर शशिकांत सुद्धा कधीतरी मृत्यू पावणार आहे. तर अशा पद्धतीने आपण काय करत असतो, ज्ञान प्राप्त करत असतो. आणि उद्गामी पद्धती म्हणजे काय, की आपण जीवनामध्ये वेगवेगळी उदाहरणं पाहतो, म्हणजे वेगवेगळ्या गोष्टींचे निरीक्षण करतो. आणि वेगवेगळ्या गोष्टींचं निरीक्षण जेव्हा करतो, तेव्हा आपल्याला एखादं बाब काय घडणार आहे, हे आपण काय करतो, ठामपूर्वक सांगू शकतो. त्याचबरोबर मराठीचं व्याकरण किंवा भाषा विषयाचं व्याकरण शिकवताना आपण हा शाळेत जातो, तो घरी येतो, तर शेवटचं जे शब्द आहे याला काय म्हणतात, क्रियापद म्हणतात. असं जेव्हा सांगतो तेव्हा विद्यार्थ्याला ते लवकर समजतं. बघा आता त्याच्यानंतर आता हे जे चांगलं संशोधन आहे, चांगल्या संशोधनाचे काही आता मी जी माहिती सांगितली ही बघा, हे ज्ञान प्राप्तीचे मार्ग याच्याशी संबंधित काय केले, तुम्हाला माहिती दिली. म्हणजे बघा, प्रत्यक्ष अनुभव, अधिकृत प्रमाण, परंपरा, निगमनात्मक तर्क पद्धती, उद्गमी पद्धती आणि वैज्ञानिक पद्धती याची काय केली, आपण माहिती पाहिलेली आहे. आता आपण बघा विद्यार्थी मित्रांनो, की आता हे जे आपण ज्ञान जे प्राप्त करतो, हे ज्ञान प्राप्त करण्याची पद्धती सुद्धा ठराविक स्वरूपाची असते. म्हणजे कोणतंही ज्ञान तुम्हाला लगेच आपोआप प्राप्त होत नाही, तर कोणतंही ज्ञान प्राप्त करण्यासाठी तुम्हाला समस्या भेडसावी लागते. आणि मग ही जी समस्या भेडसावते त्याला काय म्हणतात, ही समस्या जी भेडसावते तिची जेव्हा तुम्हाला जाणीव होते त्याला काय म्हणतात, समस्येची जाणीव होणे. तर ही जी वैज्ञानिक पद्धती आहे, म्हणजे सायंटिफिक मेथड आहे, ही कोणी मांडलेली आहे विद्यार्थी मित्रांनो, कोणाला सांगता येईल का? वैज्ञानिक पद्धती खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने मांडली? तर मी तुम्हाला पर्याय देतो. जेम्स मिल, त्याच्यानंतर आहे चार्ल्स डार्विन, अरिस्टॉटल आणि रॉजर बेकन. तर परीक्षेला समजा प्रश्न आला, वैज्ञानिक पद्धती कोणी मांडली, तर तुम्ही काय नाव सांगाल? अरिस्टॉटल. हा, अरिस्टॉटल असं नाव सांगाल. अजून? तर हा जो अरिस्टॉटल आहे याने काय केलं, निगमनात्मक म्हणजे डिडक्टिव्ह थिंकिंग पद्धती काय मांडलेली आहे. हा, रॉजर बेकन आहे, याने काय केलं, उद्गामी पद्धती म्हणजे इंडक्टिव्ह थिंकिंग पद्धतीची मांडणी काय केली, रॉजर बेकन यांनी केली. आणि या अरिस्टॉटल आणि रॉजर बेकन या दोन ज्या पद्धती मांडल्या, त्यांचा समन्वय साधून किंवा त्यांना एकत्रित करून वैज्ञानिक पद्धतीची मांडणी कोणी, उत्क्रांतीवादाचा जनक कोण आहे, उत्क्रांतीवादाचे चार्ल्स डार्विन. चार्ल्स डार्विनने काय केली, या वैज्ञानिक पद्धतीची मांडणी केलेली आहे. आता या वैज्ञानिक पद्धतीची व्याख्या विद्यार्थी मित्रांनो काय करता येईल, तर विश्वात सत्याकरता कोणताही लघुमार्ग नाही. विश्वाचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी वैज्ञानिक पद्धतीच्या मार्गाशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणजे विश्वाचं जर तुम्हाला ज्ञान प्राप्त करायचं असेल किंवा तुमची जी कोणतीही समस्या असेल ती जर तुम्हाला सोडवायची असेल, तर वैज्ञानिक पद्धती अशी सांगते की तुम्ही तथ्यांचं क्रमबद्ध निरीक्षण केलं पाहिजे, त्यांचं वर्गीकरण केलं पाहिजे आणि त्याचं अर्थ निर्वचन करून तुमची काय केली पाहिजे, समस्या सोडवली पाहिजे. असं सार ज्या पद्धतीत आहे तिला काय म्हणतात, वैज्ञानिक पद्धती असं म्हणतात. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथं बघा, आज कोण वार आहे, आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारी तुमचं ऑफिस कॉलेज असून सुद्धा तुम्ही या वर्कशॉपला उपस्थित आहे. का बरं उपस्थित आहे तुम्ही?
आमची समस्या आहे तिचं निराकरण कदाचित ह्याच्यामधून होऊ शकतं असं हा आम्हाला म्हणजे हा म्हणजे ज्ञान तुमची मिळत समस्या नाही. काय आहे की तुम्हाला प्रोफेसर व्हायचं आहे आणि तुम्हाला वाटतं माझं नेट सेट झालं पाहिजे किंवा पेट परीक्षेद्वारे परीक्षेला माझा नंबर लागला पाहिजे, म्हणजे तुम्हाला काय झाली समस्येची जाणीव झाली. कारण आता बघा अनेक लोकांना हे वर्कशॉप आहे असं माहिती होतं, परंतु तुम्हीच लोक इथं याला जाणीव झाली. कारण काय आलं, तुम्हाला प्रकर्षाने याची जाणीव झाली की आपल्याला पटकन योग्य मार्गानं आपल्याला काय करायची, नेट सेट ही जी 7 एप्रिल 2024 ला होणारी सेट परीक्षा आपल्याला पासच करायची आहे. मग तुम्हाला समस्येची जाणीव झाली. मग समस्येचे स्वरूप निश्चित करणे. आता नेट सेट पास होण्यामध्ये तुमच्या काय अडचणी आहेत? तर कोणाचा पेपर 1 चा अभ्यास नसतो किंवा कोणाचा दुसऱ्या पेपरचा अभ्यास नसतो. आणि मग तुमच्या समस्येचे स्वरूप काय करता तुम्ही निश्चित करतात आणि हे समस्येचे स्वरूप निश्चित करताना तुम्ही काय करता, तज्ञ व्यक्तींशी चर्चा सुद्धा करत असल्याचं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही काय करता, समस्येच्या संभाव्य कारणांबद्दल अनुमान बांधता. म्हणजे तुमची जी समस्या आहे ही सोडवण्यासाठी तुम्हाला काय काय करता येईल. तर तुम्ही काय करता, त्याच्याबाबत वेगवेगळ्या हायपोथेसिस म्हणजे वेगवेगळ्या परिकल्पना मांडतात. म्हणजे मी नेट सेटचा रोज नियमितपणे अभ्यास केला पाहिजे. मी मी दर्जेदार पुस्तकांचं वाचन केलं पाहिजे. त्याचबरोबर तज्ञ व्यक्तीशी संपर्क साधला पाहिजे. आणि परीक्षेमध्ये माझं मूल्यमापन ज्या पेपरच्या आधारे होणार आहे, तो पेपर विहित वेळेमध्ये सोडवण्यासाठी मी वेगवेगळ्या पेपरचा सराव केला पाहिजे. असे तुम्ही काय करतात, वेगवेगळे अनुमान बांधतात आणि मग त्याच्यामधून काय करतात, तुम्ही उपयुक्त पर्यायांची काय करत असता, निवड करता. म्हणजे आता उपयुक्त पर्यायांची निवड करता म्हणजे याच्यामधून कोणत्या कोणत्या गोष्टी करायच्या आहेत, म्हणजे तुम्हाला कोणती गोष्ट करण्यासाठी अनेक अनेक मार्ग उपलब्ध असतात, पण कमी वेळ खर्च करणारा, अधिक निष्पत्ती प्राप्त करणारा, कमी पैसे खर्च लागणारा असे पर्याय तुम्ही काय करता, निवडता आणि मग त्याच्या आधारे काय करता, तुम्ही तुमच्या समस्येचं निराकरण करण्यास शिकता. तर अशा पद्धतीने ही काय आहे, वैज्ञानिक पद्धती आहे आणि वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग संशोधनाच्या कोणत्याही पद्धती असतील, याच्यामध्ये काय केला जात असतो, वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग केला जात असतो. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तर आता हे जे संशोधन आहे, संशोधन हे संशोधन ही काय आहे, एक प्रक्रिया आहे. म्हणजे संशोधन प्रक्रिया असते. आता संशोधनाला प्रक्रिया का बरं म्हणतात, तर संशोधन एका व्यवस्थित क्रमबद्ध रीतीनेच करावं लागतं. म्हणजे समस्या दिसली आणि लगेच तिचं निराकरण दिसलं असं काही घडत नाही. म्हणजे चमत्कार संशोधनामध्ये नसतात. म्हणजे समस्या असते, समस्येच्या अनुषंगाने माहिती जमा करणं असते, नंतर तिचे विश्लेषण करणे असते, नंतर तिचं वर्गीकरण करावं लागतं आणि मग योग्य निष्कर्षांची मांडणी करावी लागते. तर मग चांगलं जर संशोधन आपल्याला करायचं असेल, तर मग कोणकोणत्या बाबी आपण संशोधनामध्ये केल्या पाहिजे. तर बघा, सुव्यवस्थित प्रक्रिया म्हणजे संशोधनाचं उद्दिष्ट मांडावे लागतं. त्याच्यानंतर संशोधनाची गृहीतके, परिकल्पना, संशोधनाची पद्धती, अशा पद्धतीने सुव्यवस्थित आणि उद्देशपूर्ण मांडणीने आपल्याला काय करावं लागत असतं, संशोधन करावं लागत असतं. त्याचबरोबर संशोधन म्हणजे संशोधनाचा आत्मा काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तर निरीक्षण आहे. म्हणजे निरीक्षणातूनच आपल्याला समस्या समजतात. आता न्यूटननं सफरचंदाच्या झाडावरचं पडलेलं फळ पाहिलं आणि मग त्याला गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. त्याचबरोबर वेगवेगळ्या ज्या तत्वज्ञानाचे विचार प्रणाली आहेत, म्हणजे शंकराचार्य असतील, स्वामी विवेकानंद असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांनी काय केलं, समाजातील परिस्थितीचं निरीक्षण केलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं पाहिलं की वंचित घटकांवर तत्कालीन समाज व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर अन्याय होत होता आणि मग हा अन्याय दूर करण्यासाठी मी काय करू शकेल, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो ग्रंथ वाचले. या ग्रंथांचं त्यांनी काय केलं, या ग्रंथांच्या आधारे मानवी जीवन सुधारण्यासाठी किंवा या लोकांना ज्या हलाखीच्या परिस्थितीत राहावं लागतं ते दूर करण्यासाठी मी काय करू शकेल, याच्यासाठी त्यांनी काय केला, प्रयत्न केला. त्यासाठी वेगवेगळे आंदोलनं केले, चळवळी केल्या. त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेच्या द्वारे काय केले, सर्वांना मूलभूत हक्क दिले. म्हणजे निरीक्षणातून सुद्धा अनेक बाबी आपण काय करू शकतो, मांडू शकतो. त्याचबरोबर हे जे तत्वज्ञ असतात किंवा संशोधक असतात, हे काय करतात, वेगवेगळे सिद्धांत व तत्वांची मांडणी सुद्धा करत असल्याचं आपल्याला दिसतं. त्याचबरोबर संशोधन कसं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, तर परीक्षेला प्रश्न आला, संशोधन टिंबटिंब स्वरूपाचे असावे.
त्याला पर्याय देतील वस्तुनिष्ठ असावे, तर्कसंगत असावे, व्यक्तिनिष्ठ असावे आणि ज्ञानवृद्धी करणारे असावे. तर कोणता पर्याय नाही? संशोधन कसे नसावे? संशोधन कसे नसावे? मी तुम्हाला 4 पर्याय सांगितलं. ज्ञान बुद्धी असं काय बोललात ना, वस्तुनिष्ठ व तर्कसंगत तर ते पाहिजेच आहे. आणि ज्ञानवृद्धी करणारं पण पाहिजे आणि व्यक्तिनिष्ठ असलं पाहिजे का संशोधन? व्यक्तिनिष्ठ नाही, व्यक्तिनिष्ठ व्यक्तिनिष्ठ नसलं असलं पाहिजे. पाहिजे. म्हणजे स्वतःला असं वाटतं म्हणून तसंच असणार असं जे मानणं आहे ते तसं संशोधनामध्ये नसावं. त्याचबरोबर संशोधन काय केलं पाहिजे? नोंदी व प्रतिवेदन नेमक्या शब्दामध्ये, म्हणजे संशोधन करताना वेळोवेळी नोंदी घेतल्या पाहिजे. आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे संशोधनात हे काय आहे, योग्य म्हणजे त्याच्या निश्चित केलेल्या क्रमानुसारच होत असतं म्हणून ती चक्रीय प्रक्रिया आहे. त्याचबरोबर आता बघा नवीन तथ्यांचा शोध व जुन्या तथ्यांचे परीक्षण. आता मोबाईलमध्ये जे अपडेट होत आहेत मोबाईल, म्हणजे आता कोणी कोणी आयफोनच वापरतं. तर आयफोन वापरणारे दुसरा कोणताच फोन वापरत नाही. तर का बरं होतं? तर त्यांना काय वाटतं, की आयफोनद्वारे मला हे जे आभासी जगाचा अधिक चांगल्या पद्धतीने अनुभव घेता येतो. कोणी कोणी वन प्लसचा फोन घेतं. म्हणजे कोणाला ज्या गोष्टीचं आकर्षण असेल त्या गोष्टीमध्ये ते काय करतात, नवनवीन गोष्टी शोधायचा प्रयत्न करतात. किंवा पुस्तक असेल, आता बघा पारंपरिक पुस्तकं वाचायची पद्धती कमी झाली. Kindleवर ई-बुक आपण वाचतो आहे. म्हणजे पूर्वीच्या 100व्या शतक जेव्हा होतं तेव्हा वाटलं नव्हतं की Kindle बुक येईल. परंतु आता 21व्या शतकामध्ये काय आलेलं आहे, Kindle बुकद्वारे सुद्धा आपण वाचन करू शकतो. Facebook, WhatsAppद्वारे आपण व्हिडिओ कॉल करून परदेशामध्ये आपल्या आई-बाबांना, मित्र-मैत्रिणीला कोणालाही बोलू शकतो. म्हणजे संशोधन अशा पद्धतीने आपल्याला जुन्या गोष्टी चं परीक्षण करायला, म्हणजे जुन्या गोष्टीतील ज्या बाबी वाईट असतील त्या टाळायला मदत करतं आणि नवीन गोष्टींचा शोध घ्यायला मदत करतं. म्हणजे कोणत्याही, त्याचबरोबर संशोधन असं सांगतं, म्हणजे एखादी घटना घडणे याला काय असतं, कार्यकारण भाव असतो. म्हणजे काहीतरी कारण असल्याशिवाय कोणती तरी घटना घडत नाही. आता उदाहरणार्थ वेगवेगळे भूकंप होणे. तर भूकंप होण्याला पण काय कारण असतात. त्याचबरोबर आता वातावरणामध्ये उष्णता सुद्धा वाढत चाललेली आहे. तर उष्णता वाढण्याचं कारण काय आहे? ओझोनचा ऱ्हास होत आहे. प्रत्येक व्यक्ती काय करतोय? स्वतःची टू व्हीलर घेण्याचा प्रयत्न करतोय. जास्त पैसे आले की फोर व्हीलर घेण्याचा प्रयत्न करतोय. आणखी जास्त पैसे आले की एकाच घरात 4-4 फोर व्हीलर आल्याचं दिसतं आपल्याला. तर मग याच्यामुळे काय होतं? वातावरणामध्ये प्रदूषण वाढतं आणि कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन होतं आणि मग काय होतं? ओझोनच्या थराचा ऱ्हास होतो आणि सूर्याची अतिनील किरणं जमिनीवर पोहोचतात आणि मग त्याच्याद्वारे काय होतात? अनेक अनेक आजारांचं प्रमाण पृथ्वी तलावर वाढत असल्याचं दिसतं. त्याचबरोबर जैवविविधता सुद्धा नष्ट होत असल्याचं दिसतं. त्याचबरोबर संशोधन काय सांगतं, की कोणत्याही गोष्टीवर तर्क करा. हं? तर्क करा म्हणजे काय? की कोणत्याही गोष्टीवर तर्क केला पाहिजे. एखाद्यानं सांगितलं म्हणजे म्हणजे बघा काही-काही लोक असे असतात, की ज्यांना आपण खूप तज्ञ मानतो किंवा आपण त्यांच्या पाया पडतो. असे लोक एखादं विधान करतात. तेव्हा आपण त्या विधानावर लगेच विश्वास नाही ठेवायचा असं संशोधन सांगतं. संशोधन काय सांगतं? तुम्ही त्याच्यावर तर्क करा आणि तुमच्या बुद्धीला पटलं तरच ते स्वीकारा. म्हणजे भगवान गौतम बुद्ध असं म्हणतात, की कोणतीही गोष्ट मी सांगितली म्हणून तुम्ही स्वीकारू नका. तर तुम्हाला ती पटली पाहिजे, म्हणजे तर्काच्या आधारावरच प्रत्येक गोष्ट आपण तपासली पाहिजे. अशा पद्धतीचा संशोधक असतो. त्याचबरोबर काय, कल्पनाशक्ती व अंतर्दृष्टीची सुद्धा संशोधनामध्ये आवश्यकता असते. म्हणजे संशोधनाद्वारे आता मेरी क्युरी व पेरी क्युरी आहे यांनी संशोधन केलं. त्यांनी जगाचा फायदा होण्यासाठी काय केलं, स्वतः ते त्याच्याद्वारे त्यांच्या शरीरावर विपरीत परिणाम झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. परंतु त्यांना असं वाटायचं, की आपण हे जग सोडून जाताना आपण या जगाला काहीतरी दिलं पाहिजे. म्हणजे आपल्याला सुद्धा आपण एवढे शिक्षण घेत असू तर आपल्या या शिक्षणाचा समाजाला फायदा झाला पाहिजे. अशा पद्धतीची आपली विचारसरणी असली पाहिजे. त्याचबरोबर काय, संभाव्यता प्रधान विचारसरणी, म्हणजे संशोधनामध्ये कोणताही शब्द अंतिम नसतो. त्याचप्रमाणे माझ्या व्याख्यानाचा सुद्धा कोणताही शब्द अंतिम नाही. त्याच्यामध्ये आपण काय करत असतो, संभाव्यता पद्धतीने बोलत असतो. असं असू शकतं आणि त्याच्यावर काय करावं लागतं, आपल्याला स्वतः विचार करावा लागतो आणि त्याच्या परिस्थितीनुसार सुद्धा त्याच्यामध्ये काय बदल होत असल्याचं आपल्याला काय
दिसतं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर आता हा जो संशोधक असतो तर संशोधक सर, कसा असला पाहिजे? हा मागच्या स्लाइड मध्ये हा नोंदी व प्रतिवेदन असं काहीतरी लिहिलेलं होतं. हा हा तर नोंदी व हे प्रतिवेदन काय करावं लागतं, आपल्या नेमक्या शब्दात मांडावं लागतं. म्हणजे नोंदी व प्रतिवेदन म्हणजे काय, की आपण जीवनामध्ये विविध माहिती, समजा आता समाजामध्ये समाजामध्ये वेगवेगळ्या जातींमध्ये जे भांडणं आहेत, हे हे जेव्हा वाद म्हणजे जातीय वाद वाढल्याचं जेव्हा आपण पाहतो, तेव्हा आपण समाजातील वेगवेगळ्या परिस्थितीचं काय करतो, वेगवेगळ्या ठिकाणी निरीक्षण करतो. आणि मग हे जे निरीक्षण आहे, हे निरीक्षणाच्या नोंदी आपल्याला काय कराव्या लागतात, नेमक्या शब्दामध्ये घ्यावं लागतं. म्हणजे नोंदी व प्रतिवेदन म्हणजे काय, सारांश मांडणे, एखादं तत्व मांडणे किंवा त्याच्या परिस्थितीमध्ये कशामुळं अशा घटना घडत आहेत. म्हणजे एखादा आपण जर 500 पानी अहवाल लिहिला, तर तो कोणी वाचत नाही. पण जर 4 पानामध्ये नेमकं काय घडतंय, हे काय करावं लागतं, आपल्याला सांगावं लागतं. आणि मग हे जे पंतप्रधानांचं सल्लागार मंडळ असतं, वैज्ञानिक सल्लागार मंडळ असतं, त्याच्यामध्ये शास्त्रज्ञ त्याच्यासाठीच अपॉइंट करतात, की त्या गोष्टी सगळ्यात आपण एखादा राजकीय तज्ञ तो बघू शकत नाही. आणि मग हे शास्त्रज्ञ काय करतात, की पंतप्रधानांना योग्य पद्धतीने, म्हणजे थोडक्यामध्ये अशी समस्या आहे आणि मग अशा पद्धतीने आपण कृती केल्या पाहिजे. आणि मग त्या दृष्टीने भारत सरकार काय करतं, हे जे सूचना करतात त्याच्याद्वारे काय करतात, शिक्षण घेतात. योजनांची किंवा धोरणांची अंमलबजावणी केली जात असल्याचं आपल्याला दिसतं. आता बघा पुढे आहे बघा संशोधकाची गुणवैशिष्ट्ये. आता बघा तुम्ही सगळे जे संशोधक आहात, तर चांगला आपल्याला कसा संशोधक व्हायचं आहे, तर तकलादू म्हणजे फक्त तकलादू संशोधक व्हायचं म्हणजे फक्त इन्क्रिमेंट वाढवण्यासाठी संशोधक व्हायचं, का जगाचं कल्याण करण्यासाठी संशोधक व्हायचं, असे 2 मार्ग आपल्याकडे उपलब्ध आहे. पण मग आपल्याला जर चांगलं संशोधक व्हायचं असेल, तर मग या सगळ्या बाबी आपल्याला जीवनामध्ये काय केलं पाहिजे, आपण त्यांचं आणल्या पाहिजे. तर आता कोणकोणत्या बाबी, तर विषयाचं परिपूर्ण ज्ञान आपण मिळवलं पाहिजे. म्हणजे आपण ज्यावर संशोधन करत आहोत, त्या त्या गोष्टींचं आपण काय केलं पाहिजे, सखोल ज्ञान प्राप्त केलं पाहिजे. आता त्याचबरोबर संशोधन पद्धतीचं ज्ञान. आता बघा मी तुम्हाला वेगवेगळ्या संशोधन पद्धतीची माहिती पुढं सांगणारच आहे. तर त्या पद्धतीची सुद्धा माहिती पाहिजे. आणि संशोधन करण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमची संशोधनामध्ये इंटरेस्ट पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला इंटरेस्ट नसेल आणि तुम्ही समाजामध्ये आपल्याला मान मिळावा म्हणून पी करत असाल, तर तुमच्या पी समाजाला उपयोग होणार नाही, देशाला उपयोग होणार नाही. आणि तुम्ही ज्या विद्यार्थ्यांना शिकवणार आहात त्यांना पण उपयोग होणार नाही. पण तुम्ही संशोधनामध्ये स्वतःची आवड निर्माण करून एखाद्या क्षेत्रामध्ये जर नवीन शोधून एखादी बाब काढत असाल, तर मग याच्यामधून काय होतं, आपण चांगल्या पद्धतीने संशोधन करू शकतो. आणि संशोधन करण्यासाठी साधारणपणे कोणत्याही विद्यापीठात केलं तर कमीत कमी 4 वर्ष आता लागत असल्याचं आपल्याला दिसतं. आणि मग एवढं 4 वर्ष आपला संयम टिकवून ठेवण्यासाठी आपली आवड महत्वाची आहे. म्हणून कोणी सांगतं म्हणून पी करायची नाही, तर आपल्याला आवड असली आणि ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला संशोधन करायचं आहे त्या क्षेत्रामध्ये आवडीनुसार आपण संशोधन केलं पाहिजे. त्याचबरोबर संशोधक कसा असला पाहिजे, निपक्षपाती असला पाहिजे. म्हणजे संशोधकानं एखाद्या बाबीसाठी, म्हणजे एखाद्या संशोधकानं कोणताही व्यक्तिगत दृष्टिकोन बाळगला नाही पाहिजे. विविध जात, धर्म, पंथभेद विसरून त्यानं निपक्षपातीपणे कार्य केलं पाहिजे. त्याचबरोबर संशोधकानं स्वतः काय केलं पाहिजे, वेगवेगळ्या परिस्थितीचा अनुभव घेतला पाहिजे. म्हणजे आदिवासींच्या बोलीभाषा जर जाणून घ्यायच्या असेल किंवा वारली बोलीभाषा जर जाणून घ्यायची असेल, तर वारली आदिवासींमध्ये संशोधक तिथे जाऊन राहिला पाहिजे. आता एखादी बोलीभाषा जाणून घ्यायची, तर लगेच 1 महिन्यामध्ये गेला आणि 1 महिन्यामध्ये परत आला, तर ती वारली बोलीभाषा त्याला जाणून घेता नाही येणार ना. कमीत कमी 2 वर्ष तिथं राहिला, त्यांची जीवन पद्धती वारली आदिवासींची जाणून घेतली, तर त्याच्या आधारे संशोधकाला काय चांगलं संशोधन करता येऊ शकेल. आणि वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे सायंटिफिक ॲटिट्यूड संशोधनामध्ये अतिशय गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. सायंटिफिक ॲटिट्यूड म्हणजे काय, की कोणत्याही गोष्टी प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय आपण मान्य करायच्या नाही. आणि त्याचबरोबर काय, तर्कसंगती आपण त्याची पाहिली पाहिजे, त्याची चिकित्सा केली पाहिजे. त्याचबरोबर खरोखर तसं असू शकेल का, हे वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये पडताळलं पाहिजे. नाहीतर कोणी सांगितलं असं करा म्हणून आपण जर तसं करत असू, तर काय होईल, आपण अंधश्रद्धा पाळत आहोत असं त्याचा अर्थ होतो. आणि अंधश्रद्धा पाळणाऱ्या लोकांची जीवनामध्ये कधीही प्रगती होत नसल्याचं आपल्याला दिसतं. जगामध्ये जी काही प्रगती झालेली आहे,
किंवा लोकांचं जे जीवन वाढलेलं आहे. म्हणजे बघा पूर्वीच्या काळी फक्त 40-50 वर्ष आयुष्य होतं, आयुर्मान होतं. आता आपलं आयुर्मान कशानं वाढलेलं आहे? तर विज्ञानाच्या संशोधनामुळं म्हणजे वेगवेगळ्या लसी शोधून काढल्या, वेगवेगळ्या आजारांवर उपाय निघाले. याच्यामधूनच या वैज्ञानिक दृष्टिकोनामुळं आपलं आयुष्य वाढलं असल्याचं आपल्याला दिसतं. नाहीतर मग काही-काही लोकं देवभोळेपणा करून आपलं काय करतात संपत्ती सुद्धा देवभोळेपणा करत काय करतात गमावत राहतात, पण त्यांना योग्य मार्ग सापडत नाही. म्हणजे देवाची भक्ती करायची पण एका श्रद्धेनं करायची, परंतु या श्रद्धेचं अंधश्रद्धेमध्ये रूपांतर होणार नाही. असं असं या वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये अपेक्षित आहे. त्याचबरोबर आपण संशोधन करताना काय केलं पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, की आपलं संशोधन हे काय केलं पाहिजे मौलिक स्वरूपाचं असलं पाहिजे. म्हणजे कोणाला तरी वाटलं पाहिजे, की ही युवक आहे किंवा ही युवती आहे. हिनं खरोखर जे संशोधन केलं ते माझ्या उपयोगाचं आहे. हं. बघा आता पहिल्यांदा आपलं मधुमेह म्हणजे डायबिटीसची टेस्ट करण्यासाठी अगोदर दवाखान्यात जायला लागायचं, रक्त ते तपासायचं. आता लगेच घरी घरी असं एक यंत्र आलेलं आहे. त्यानं असं आपण सुईनं टोचून लगेच त्याच्यावर जर आपलं रक्त टाकलं, की लगेच आपल्याला डायबिटीसची मात्रा आपल्यामध्ये किती आहे हे कळतं. म्हणजे आपलं संशोधन काय असलं पाहिजे, अशा पद्धतीनं मौलिक स्वरूपाचं असलं पाहिजे. त्याचबरोबर धाडसीपणा म्हणजे आता बघा काही-काही म्हणजे काही-काही गोष्टी अशा असतात, की तिथे धाडसीपणा करावा लागतो. उदाहरणार्थ डोंगराळ भागातील लोक कसे राहतात, हां, तर डोंगराळ भागातील लोक कसे राहतात हे पाहण्यासाठी आपल्याला डोंगर चढून आत जाता आलं पाहिजे ना. नाहीतर डोंगर चढायला घाबरतोय आणि डोंगराळ भागातील लोक कसे राहतात याच्यावर संशोधन करतोय, तर तसं होत नाही. तर धाडसीपणा म्हणजे पर्वत, गिर्यारोहक आपल्याला परिस्थितीनुसार बनावं लागतं, की वाळवंटातले लोक कसे राहतात आणि मग हा जर चांगल्या सुखी संपन्न वातावरणामध्ये राहणारा असेल आणि मग वाळवंटात त्याच्या पायाला चटके लागल आणि मग ते चटके सोसण्याचा धाडसीपणा सुद्धा त्याच्यामध्ये असला पाहिजे. त्याचबरोबर संशोधक कसा असला पाहिजे? जिज्ञासू असला पाहिजे. जिज्ञासू असला पाहिजे म्हणजे बघा कोणाप्रमाणे? तर बघा 5-6 वर्षाची मुलांप्रमाणे संशोधक जिज्ञासू व कल्पक असला पाहिजे. म्हणजे लहान मुलं बघा तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारतात. "मम्मी आज शाळेमध्ये लवकर का बरं गेली? तू लवकर का बरं आली नाही? मला चॉकलेट का बरं आणलं नाही? विदूषक कसा असतो? पाऊसच का बरं येतो? अ, ऊनच का बरं पडलं?" म्हणजे असे अनेक जे प्रश्न असतात असे असे आपल्याला पडले पाहिजे आणि मग आपण काय करू शकतो जिज्ञासू पद्धतीने हे प्रश्न पडल्यानंतर आपण ते सोडवण्यासाठी प्रयत्न करू शकतो. आणि नीतिधैर्य. आता नीतिधैर्य संशोधनामध्ये अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे डॉक्टर ए-पी-जे अब्दुल कलामांनी जी सगळी संशोधनं केली याचा देशातील लोकांचं भलं व्हावं याच्यासाठी त्यांनी संशोधन केलं. त्याचबरोबर जगदीशचंद्र बोस यांनी केलेलं संशोधन सुद्धा अतिशय महत्वाचं आहे. म्हणजे एकंदरीतच जे काही संशोधक असतात यांनी काय केलं पाहिजे नीतिधैर्य संशोधनामध्ये ठेवलं पाहिजे. त्याचबरोबर कोणी इतर इतर देशातील लोक काय करतात संशोधकांना भुरळ पाडण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे हे संशोधन तुम्ही आम्हाला द्या, आम्ही तुम्हाला पैसे देतो. आणि मग अशा वेळी संशोधकांना नीतिधैर्यानं सांगितलं पाहिजे, की मी माझं संशोधनाचं पेटंट काय करेल फक्त भारत सरकारला देईल. मी इतर कोणत्याही पाश्चात्य शक्तींना माझं संशोधन देणार नाही. कारण ज्या भारतात मी जन्मलो त्या भारताला माझ्या संशोधनाचा काहीतरी उपयोग झाला पाहिजे असं म्हणण्याचं धारिष्ट्य संशोधकामध्ये जे असतं त्याला काय म्हणतात नीतिधैर्य असं म्हणतात. त्याचबरोबर चिकाटी संशोधकामध्ये काय असली पाहिजे? चिकाटी असली पाहिजे. म्हणजे संशोधन करताना अनेक अडचणी येतात. म्हणजे बघा तुम्ही संशोधन करता तेव्हा तुम्हाला कधी-कधी घरातून प्रोत्साहन मिळत नाही. हां. त्याचबरोबर कधी-कधी काय करतात गाईडच लवकर तुमचं तपासून देत नाही. हां. कधी-कधी काय करतात काही-काही ठिकाणी क्लरिकल कामांमध्ये तुमचं थिसिस तिथेच अडकून राहतो किंवा कधी-कधी तुम्हाला टायपिस्ट असतो, टायपिस्ट लवकर टाइप करून देत नाही. काही-काही वेळा तुम्हाला मित्रच तुम्हाला मदत करत नाही किंवा मैत्रीणच तुम्हाला मदत करत नाही संशोधन करण्यामध्ये. म्हणजे संशोधन करण्यात ते कधी-कधी तुमच्याकडे पैसेच नसतात आणि संशोधन तर करावं वाटतं. हं. कधी-कधी फेलोशिप मिळते, पण ती वेळेवर जमाच केली जात नाही. हां. म्हणजे संशोधन करण्यामध्ये तुम्हाला अनेक अडचणी येतात. कोणी-कोणाचं पी चालू असतं, त्याचं लग्नच होऊन जातं. हां. मग अशा अनेक अडचणी त्याला काय होतात संशोधन करण्यामध्ये येत असतात आणि मग अशा वेळी चिकाटीनं त्यानं काय करावं लागतं संशोधन करणं अपेक्षित असतं. त्याच्याबरोबर बघा आता परीक्षेला याच्यावर नेहमी प्रश्न विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो, रिसर्च पॅराडिगम
हा, म्हणजे संशोधन करण्याचे वेगवेगळे दृष्टिकोन असतात. संशोधनाचा सगळ्यात महत्वाचा दृष्टिकोन आहे म्हणजे परीक्षेला आपल्याला प्रत्यक्षवाद आणि चिकित्सात्मक प्रतिमान यावर आधारित काय प्रश्न विचारले जात असल्याचं आपल्याला दिसतं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रत्यक्षवाद म्हणजे काय, की प्रत्यक्षवाद ही अशी विचारसरणी आहे की जी कशावर भर देते, प्रत्यक्ष दिसण्यावर. प्रत्यक्ष दिसण्यावर म्हणजे जी निरीक्षणावर आधारित आहे, म्हणजे जी विचारधारा निरीक्षण, अनुभव, तुलना, सहसंबंध यावर आधारित आहे, त्या विचारधारेला काय म्हणतात, प्रत्यक्षवादी विचारधारा असं म्हणतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही प्रत्यक्षवाद म्हणजे काय, पॉझिटिव्हिजम, रिसर्च पॉझिटिव्हिजम ही विचारधारा कोणी मांडली, तर ऑगस्ट कॉम्ट या समाजशास्त्रज्ञानं पॉझिटिव्हिजम ही विचारधारा मांडली आहे. आणि समाजशास्त्राचा जनक सुद्धा काय म्हणतात, ऑगस्ट कॉम्ट याला म्हणतात. तर ऑगस्ट कॉम्ट काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण ब्रह्मांड हे नैसर्गिक नियमांनी चालते, त्यामुळे निरीक्षण, पडताळा, प्रयोग व वर्गीकरण इत्यादी वैज्ञानिक पद्धतीद्वारे जगाचे व समाजाचे ज्ञान प्राप्त करणे यास प्रत्यक्षवाद असे म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला असा प्रश्न आला की संशोधनाचा प्रत्यक्षवादी दृष्टिकोन खालीलपैकी कोणत्या बाबीवर भर देत नाही. पुन्हा एकदा प्रश्न ऐका विद्यार्थी मित्रांनो, संशोधनाचा प्रत्यक्षवादी दृष्टिकोन खालीलपैकी कोणत्या बाबीवर भर देत नाही. तर बघा, पहिला आहे निरीक्षण, नंतर आहे प्रत्यक्ष अनुभव, तिसरा आहे पडताळा आणि चौथा आहे कल्पना. कल्पना. एकदम बरोबर. तर तुम्ही सगळे खूपच चांगले हुशार विद्यार्थी आहात. तर सगळ्यांचा आन्सर राईट आलेला आहे. तर प्रत्यक्षवाद काय करतं, वैज्ञानिक पद्धतीवर आधारित विचारधारेवर भर देत असल्याचं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, की उत्तर प्रत्यक्षवाद. तर उत्तर प्रत्यक्षवादाची मांडणी काय झाली, या प्रत्यक्षवादी विचारधारेनंतर 20व्या शतकामध्ये उत्तर प्रत्यक्षवादी विचारधारेची मांडणी झाली. आणि उत्तर प्रत्यक्षवादी विचारधारा ही काय करते, गणितीय दृष्टिकोनावर भर देत असल्याचं दिसतं. आणि त्याला काय म्हणतात, नवप्रत्यक्षवाद असं म्हणतात. म्हणजे संशोधनात संख्यात्मक, व्यवहारात्मकता आणि वस्तुनिष्ठता यावर भर देणारी विचारधारा म्हणजे उत्तर प्रत्यक्षवाद होय. तर याच्यामध्ये काय असतं, प्रत्यक्षवादाप्रमाणेच अनुभव व तार्किकतेवर भर दिला जातो, वैज्ञानिक विचारसरणीवर काय भर दिला जातो. आता पुन्हा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला प्रश्न आला, खालीलपैकी कोणती विचारधारा ही मानवी भावनांवर किंवा मानवी वर्तनाच्या आकलनावर आधारित आहे. हे बघा, परीक्षेला तुम्हाला असा प्रश्न आला, संशोधनाचा कोणता दृष्टिकोन हा मानवी वर्तनाच्या आकलनावर आधारित आहे. पर्याय 1 प्रत्यक्षवाद, दुसरा उत्तर प्रत्यक्षवाद, तिसरा अन्वयार्थ प्रतिमान आणि चौथा चिकित्सात्मक प्रतिमान. तुम्ही काय उत्तर द्याल? प्रत्यक्षवाद. प्रत्यक्षवाद. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे अन्वयार्थ प्रतिमान. तर आपण प्रत्यक्षवादामध्ये असं पाहिलं की निरीक्षण, अनुभव, प्रत्यक्ष अनुभव, तुलना, सहसंबंध याच्यावर भर दिला जातो. परंतु हे अन्वयार्थ प्रतिमान काय करतं विद्यार्थी मित्रांनो, हे काय करतं, मानवीय दृष्टिकोन विचारात घेतं. म्हणजे मानवाचं वर्तन कसं असेल, वेगवेगळ्या संस्कृतीमधील लोक कशा पद्धतीने वागतात, त्यांची भाषा कशी आहे, समूह मन याचा विचार करतं. आणि याला काय म्हणतात, इंटरप्रिटेटिव्ह पॅराडिगम म्हणजे अन्वयार्थ प्रतिमान असं म्हणतात. आणि जीबी विको याचा काय आहे, अभ्यासक आहे आणि त्याच्या विचारांवर ही विचारधारा आधारित आहे. आता सगळ्यात महत्वाचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, चिकित्सात्मक प्रतिमान म्हणजे काय, क्रिटिकल पॅराडिगम असे याला म्हणतात. तर आता मी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला प्रश्न विचारतो असा की जर्मनीमध्ये फ्रँकफुर्ट इन्स्टिट्यूट ऑफ सोशल रिसर्च ही संस्था स्थापन झाली. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न ऐका, जर्मनीमध्ये फ्रँकफुर्ट इन्स्टिट्यूट फॉर सोशल रिसर्च ही संस्था स्थापन झाली. तिने हे जे 4 दृष्टिकोन आहे यातील कोणत्या दृष्टिकोनावर भर दिला सांगा मला? चिकित्सात्मक प्रतिमान. एकदम बरोबर. तर चिकित्सात्मक प्रतिमानावर काय केला, भर दिला. आता हे चिकित्सात्मक प्रतिमान का बरं आलं बघा विद्यार्थी मित्रांनो, की
पूर्वी असं समाजामध्ये असं प्रचलन होतं की धर्मग्रंथ हे खऱ्या खऱ्या गोष्टीच नेहमी सांगतात आणि आपण त्यांचं पालन केलं पाहिजे, असा दृष्टिकोन समाजामध्ये प्रचलित होता. परंतु युरोपमध्ये काय केलं, युरोपमध्ये तिथले जे विचारवंत आहे यांनी 19व्या शतकामध्ये तिथल्या धर्मग्रंथांची काय केली, चिकित्सा केली. म्हणजे चिकित्सा केली म्हणजे काय, त्या धर्मग्रंथामध्ये सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीचं त्यांनी काय केली, वैज्ञानिक पायावर आधारित काय केली, चिकित्सा केली. म्हणजे तुम्ही असंच वागलं पाहिजे, तसंच केलं पाहिजे, या वागण्याला बोलण्याला काही आधार आहे का, हे काय केलं तिथल्या संशोधकांनी शोधलं. आणि मग तिथूनच काय केलं, क्रिटिकल क्रिटिकल हा शब्द काय झाला, एकंदरीतच विज्ञानामध्ये किंवा सामाजिक शास्त्रांमध्ये प्रचलित झाला असल्याचं आपल्याला दिसतं. आता हा जो चिकित्सात्मक दृष्टिकोन आहे विद्यार्थी मित्रांनो, तर हा कोणी मांडला, तर कार्ल मार्क्स, एरिक फ्रॉम, मॅक्स वेबर आणि बेंजामिन हर्बर्ट मर्क्यूज आणि TW एडोनो आणि लुकाक्स यांनी काय केला, चिकित्सात्मक प्रतिमानाचा दृष्टिकोन मांडला असल्याचं आपल्याला लक्षात येतं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला तुम्हाला प्रश्न आला की लोकांवर होणाऱ्या अन्यायाचे कारण शोधून काढण्यासाठी टिंबटिंब दृष्टिकोन उपयुक्त आहे. सांगा या चारपैकी कोणता? प्रत्यक्षवाद. प्रत्यक्षवाद. हम्म. तर लोकांवरचा अन्याय जर आपल्याला शोधायचा असेल तर कसा शोधला जाईल, की परंपरागत भारतीय समाजाची व्यवस्था, आता भारतामध्ये असं विषमता का बरं निर्माण झाली? मग ग्रंथांमध्ये तसं हे हा, म्हणजे भारतीय वर्ण व्यवस्था, भारतामध्ये वर्ण व्यवस्था होती, काय होती, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आणि याच्यामधून काय झालं, जाती व्यवस्थेचं प्रचलन झालं. आणि जाती व्यवस्थेचं प्रचलन झाल्यामुळं अनेक जे लोक आहेत हे काय झाले, शिक्षणापासून वंचित राहिले. आणि मग या परिस्थितीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय समाज व्यवस्थेची काय केली, चिकित्सा केली. आणि मग त्यांनी असं सांगितलं की समाज व्यवस्थेमध्ये समता प्रस्थापित करायचं असेल तर हजारो वर्ष ज्या लोकांवर अन्याय अत्याचार झाला त्यांना आपण काय केली पाहिजे, सकारात्मक संधी म्हणून आपण काय केलं पाहिजे, आरक्षण दिलं पाहिजे. याची काय केली त्यांनी, संविधानामध्ये तरतूद केली असल्याचं आपल्याला दिसतं. तर चिकित्सात्मक प्रतिमान काय करतं, विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा, लोकांवर अन्याय का बरं होतो हे काय करतं, ते शोधतं. त्याचबरोबर जे शोषित पीडित लोक आहेत यांचं कशा पद्धतीने शोषण केलं जातं हे हे ते अभ्यासतं. त्याचबरोबर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, नुकतंच रमेश बैस हे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल आहे, यांनी काय असं सांगितलं की शाळांची वेळ आता काय केली पाहिजे, एकदम सकाळी न ठेवता विद्यार्थ्यांचं आरोग्य बघून ठेवली पाहिजे. तर त्यांनी काय केलं, म्हणजे विद्यार्थ्यांवर सकाळीच, म्हणजे आता मुलांना काय करावं लागतं, बऱ्याचदा अभ्यास करावा लागतो मोबाईलवर, रात्री 12 वाजता झोपायला, लगेच 6 वाजता उठायचं, लगेच 7ला शाळेत मध्ये हजर राहायचं. म्हणजे त्याच्या शाळेला जायची गडबड 6 पासून सुरू होते. त्याच्या मम्मीला 5 वाजताच उठावं लागतं मुलाचं आवरून द्यायचं म्हटलं तर. आणि मग मुलाला त्याची झोप पूर्ण, मुलाला कमीत कमी 8 तास झोप पाहिजे. मग होती का झोप त्याची? नाही सर, तेच तर मग सांगितलं त्याची झोप त्यांनी. होत नाही याचा विचार राज्यपालांनी केला. आणि मग आपले शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी लगेच बालरोग तज्ञांची हे जे आहे समिती अपॉइंट केली. आणि मग यांच्या शिफारशीनुसार आता ते शाळेची वेळ बदलणार आहे. आणि असं आता आपल्या सगळ्यांना दिसलं असं असं होतंय बाबा मुलांवर, पण आपण मांडलं का, ते मांडलं नाही. आणि राज्यपाल रमेश बैस यांनी मांडल्यामुळं ही परिस्थितीचं लगेच सगळ्या शिक्षण तज्ञांना, व्यक्तींना आकलन झालं. आणि आता ही समस्या सोडवायला काय होईल, मदत होईल. म्हणजे अशा पद्धतीनं बालकांवर जो अन्याय होत होता त्याचं सुद्धा निराकरण करण्यासाठी हा चिकित्सात्मक प्रतिमान उपयोग करत असल्याचं आपल्याला दिसतं. आणि जर विज्ञानाचा जर म्हणजे वस्तुनिष्ठ जर विचार करायला, म्हणजे वस्तुनिष्ठ विचार आपल्याला कोणती विचारधारा करायला शिकवते, तर प्रत्यक्षवाद आणि उत्तर प्रत्यक्षवाद ही विचारधारा आपल्याला काय करते, वस्तुनिष्ठ विचार करायला शिकवते. म्हणजे विज्ञानाच्या टप्प्यावर आपण प्रत्येक गोष्ट पडताळून घेतली पाहिजे. आणि विज्ञानाचा मानवी भल्यासाठी उपयोग होतो किंवा नाही हे कोण पाहतं? सर रिसर्चर पाहतो. हा, रिसर्चर पाहतो, पण तो चिकित्सात्मक दृष्टिकोनातून पाहतो ना.
नाही तर हा. वेगवेगळी यंत्र वगैरे शोधून काढली, पण फक्त श्रीमंतांनाच त्याचा उपयोग होत असेल तर त्या संशोधनाचा आपल्याला उपयोग आहे का? त्यांना नाही आहे तो, हा, सर्वांना म्हणजे नाही आहे. सगळ्यांना, म्हणजे संशोधनाचा सगळ्यांना उपयोग झाला पाहिजे असं कोण सांगतं? चिकित्सात्मक प्रतिमान ही चिकित्सा. विचारधारा सांगत असल्याचं आपल्याला दिसतं. म्हणजे प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करायची. एखाद्या धर्मगुरूनं मोठ्या व्यक्तीनं सांगितलं म्हणून आपण कोणती गोष्ट मान्य करायची का? नाही, आपण नाही. तर्कावरती हा, घासून आपण पुसून स्वतः तर्क करायचा, त्याच्या मागचं कारण शोधायचं. नाही तर एखादा म्हटला की व्हॉट्सअपवर ही योजना आलेली भारत मंत्र्यांची, तुम्ही याला जॉईन करा, आणि लगेच आपल्या खात्यातले पैसे उडून जातात. मग असे पण लोक इतरांचं ऐकून करणं वागणारे असतात, आणि मग ते काय करतात, आपल्या बँकेतलं बॅलन्स रिकामं करत असल्याचं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, संख्यात्मक संशोधन म्हणजे क्वांटिटेटिव्ह मेथड असं 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 याला म्हणतात. म्हणजे आता क्वांटिटेटिव्ह मेथड म्हणजे काय? बघा विद्यार्थी मित्रांनो, की संशोधनाच्या ज्या दृष्टिकोनामध्ये सांख्यिकीय तंत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, आणि त्याचबरोबर विविध चलांचे मांडणी करताना त्याच्या संख्यात्मक स्थितीचाच अधिक विचार केला जातो. तसेच संशोधनाच्या उद्दिष्टांचे व परिकल्पनांच्या पडताळ्याचे निर्णयही संख्यात्मक पातळीवर घेतले जातात. त्याला काय म्हणतात विद्यार्थी मित्रांनो? संख्यात्मक संशोधन असं म्हणतात. हा, आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी एक प्रश्न विचारतो. खालीलपैकी संख्यात्मक संशोधनाचे टिंबटिंब वैशिष्ट्य नाही. प्रश्न लक्षात घ्या. खालीलपैकी संख्यात्मक संशोधनाचे टिंबटिंब वैशिष्ट्य नाही. हे संशोधन सांख्यिक पद्धतीचे असते. हे संशोधन मूर्त व वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असते. हे संशोधन कारणांचा शोध घेणारे असते. हे संशोधन व्यक्तींचे वर्णन करणारे असते. व्यक्तींचे वर्णन करणारे असते, हा, व्यक्तींचे. एकदम बरोबर. तर हे संशोधन व्यक्तींचे वर्णन करणारे असते. हे विधान गुणात्मक संशोधनाचं आहे. बाकीची वरची तिन्ही विधानं कशाशी संबंधित आहे विद्यार्थी मित्रांनो? संख्यात्मक संशोधनाशी संबंधित आहे. आणि तुम्ही सगळे या प्रश्नाला 100 पैकी 100 गुण पडलेले आहे तुम्हाला. आणि मग त्याच्यामुळे असे एक एक प्रश्न करता करता तुमचे 50 पैकी 50 प्रश्न परीक्षेला बरोबर येणार, आणि मग तुम्ही नेटसेट होऊन प्राध्यापक होणार. आणि मग तुम्ही कधीतरी म्हणणार की अन्नदाते सर पण आम्हाला एक दिवस व्याख्यान द्यायला आली होती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर हे जे संख्यात्मक संशोधन आहे याच्या तर याची काय वैशिष्ट्य आहेत? तर संख्यात्मक संशोधनात वास्तवता ही मूर्त, वस्तुनिष्ठ व व्यक्तिनिरपेक्ष म्हणजे काय? की प्रत्येक व्यक्ती म्हणजे व्यक्ती कोणताही असला तरी संशोधनाचे निष्कर्ष तेच राहतील. म्हणजे व्यक्ती बदलल्या तरी संशोधनाचे निष्कर्ष बदलत नाही. भारतात आकाशात पडलेली कोणतीही वस्तू खाली पडते, तर अमेरिकेत गेल्यावर खाली पडणार का नाही? खाली पडणार का नाही? वस्तू वरती फेकली अमेरिकेत पडणार. पडणार. म्हणजे काळ निरपेक्ष असते, मूल्यमुक्त. हा, म्हणजे मूल्यमुक्त असते. मूल्यमुक्त म्हणजे संशोधकानं, समजा संशोधक एका विशिष्ट जातीचा आहे म्हणून त्यांना आपलं माझ्या जातीलाच फायदा झाला पाहिजे अशा पद्धतीची संशोधकाची विचारधारा नसली पाहिजे. म्हणजे तो मूल्यमुक्त असला पाहिजे. त्याचबरोबर त्यानं किंवा एखाद्या ठिकाणी जागा निघाली नोकरीची, मग असं असं त्यानं विचार नाही केला की माझ्याच पोराला नोकरी लागली पाहिजे. म्हणजे त्याचं काय व्यक्तिनिष्ठता आली ना तिथे. म्हणजे हे चांगलं संशोधन कसं असतं? मूल्यमुक्त असतं. प्रत्येक घटनेमागे काहीतरी कारण असतं, असं संख्यात्मक संशोधन मानतं. सर आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर हा संख्यात्मक ह्याच्यामध्ये फर्स्ट जो पॉइंट होता त्याच्यामध्ये आपलं फिजिकल सायन्स येऊ शकतं ना? आपले फिजिकल म्हणजे बघा विद्यार्थी मित्रांनो, हे जे विज्ञानाचे जे सगळे विषय आहेत, म्हणजे विज्ञान म्हणजे वैज्ञानिक जेवढी शास्त्र आहेत, फिजिकल सायन्स असेल किंवा आपलं जिओग्राफी असेल किंवा फिजिक्स असेल किंवा बायोलॉजी असेल, हे सगळी जी संशोधनं आहेत, म्हणजे विज्ञानातली सगळी संशोधनं आणि सामाजिक शास्त्रातली बरीचशी संशोधनं कशात येतात? संख्यात्मक संशोधनात येतात. आता म्हणजे संख्यात्मक संशोधन म्हणजे काय? की जिथं आकडेवारीच्या रूपात मांडणी केली जाते अशा संशोधनाला संख्यात्मक संशोधन म्हणतात. आणि भारतामध्ये सर्वात जास्त संशोधनं कोणती होतात? संख्यात्मक होतात का गुणात्मक होतात? सर संख्यात्मक संशोधनं जास्त होतात. पण त्याचबरोबर आता आधुनिक काळामध्ये काय झाली पाहिजे? गुणात्मक संशोधनं सुद्धा झाली
पाहिजे. आता संख्यात्मक संशोधनाला इंग्रजीत काय म्हणतात? क्वांटिटेटिव्ह रिसर्च. क्वांटिटेटिव्ह क्वांटिटेटिव्ह रिसर्च. आणि रिसर्च, गुणात्मक संशोधनाला काय म्हणतात? क्वालिटेटिव्ह Qualitative रिसर्च. हा, research. क्वालिटेटिव्ह रिसर्च. एकदम बरोबर सांगितलं. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तर गुणात्मक संशोधन म्हणजे काय, की ज्या संशोधनामध्ये संशोधकाचे अनुभव, कल्पना, भावना, मत, दृष्टिकोन विचारात घेतला जातो आणि एखादी घटना निसर्गतः कशी घडली हे सविस्तर नोंदवलं जातं, त्याला काय म्हणतात? गुणात्मक संशोधन असं म्हणतात. आता आदिवासींचे संस्कृती उत्सव कसे असतात हे पाहण्यासाठी टिंबटिंब संशोधन उपयुक्त आहे. गुणात्मक संशोधन, संख्यात्मक संशोधन, प्रायोगिक संशोधन, वैज्ञानिक पद्धती. गुणात्मक संशोधन. गुणात्मक संशोधन हा म्हणजे समाजाशी संबंधित कोणतीही गोष्ट असेल जी आपल्याला सविस्तर जाणून घ्यायची असेल तिला काय म्हणतात? गुणात्मक संशोधन. किंवा एखाद्या बालकाची वाढ व विकास कशी होते हे सुद्धा गुणात्मक संशोधनामध्ये पाहिलं जातं. आता म्हणजे बालकाची वाढ व विकास होत असताना प्रत्येक गोष्ट संख्यात्मक याच्यात नोंदवता येईल का आपल्याला? नाही सर. हा, म्हणजे ते रडतं आपण नाही. फक्त म्हणतो ते बाळ 2 तास रडतं, पण ते कसं रडतं? कधी मोठ्यानं रडतं, कधी हळू रडतं, हसतं किती, हा, त्याचं भावना कशा व्यक्त करतं, आईशी कसं बोलतं, पप्पांशी कसं बोलतं, आजी आजोबांशी कसं बोलतं, बाहेर फिरायला गेल्यावर काय म्हणतं, त्याला भाषा कधी बोलता यायला लागली, काय वस्तू आणून दिल्यावर त्याला आनंद होतो, नवीन वस्तू ते कधी मागतं, असं असं आपल्याला काय करावं लागतं? याचं वर्णनच करावं लागतं. त्या गोष्टी संख्यात्मक याच्यामध्ये मांडता येऊ शकत नाही. आणि समाजाच्या प्रश्नांवर सामाजिक प्रश्न जर सोडवायचे असतील तर कोणत्या संशोधनाला प्राधान्य दिलं पाहिजे? गुणात्मक. गुणात्मक संशोधनाला प्राधान्य दिलं पाहिजे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, एक व्याख्या आहे का तुम्ही? मार्शल व रोजमन असं म्हणतात की अभ्यासासाठी निवडलेल्या परिसरातील दैनंदिन जीवनाशी एकरूप होणे आवश्यक मानणारी, सहभागी व्यक्तींच्या जीवनविषयक दृष्टिकोनाला महत्व देणारी आणि त्या दृष्टिकोनांचा शोध घेणारी शोध ही संशोधक व सहभागी व्यक्ती यांच्यात परस्पर परिणाम करणारी प्रक्रिया आहे असे मानणारी आणि प्राथमिक आधार सामग्रीकरिता प्रामुख्याने सर्वसामान्य लोकांच्या शाब्दिक निवेदनावर अवलंबून असणारी वर्णनात्मक प्रक्रिया म्हणजे गुणात्मक संशोधन होय. आता एकंदरीतच या व्याख्येवरून काय लक्षात येतं विद्यार्थी मित्रांनो? लक्षात ठेवा, गुणात्मक संशोधन कसं असतं? वर्णनात्मक असतं, म्हणजे ते सखोल वर्णन करणारं असतं. गुणात्मक संशोधनामध्ये आपल्याला काय 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 करावं लागतं? बघा विद्यार्थी मित्रांनो, गुणात्मक संशोधनात आपल्याला काय करावे लागेल? बघा, पहिला पर्याय निरीक्षण, दुसरा आहे संवाद, तिसरा आहे भेटी व चर्चा आणि चौथं वरील सर्व. सांगा उत्तर. सर प्रश्न रिपीट करा. गुणात्मक संशोधनात आपल्याला काय करावे लागेल? निरीक्षण, संवाद, भेटी व चर्चा आणि वरील सर्व. वरील सर वरील सर्व. तर या सगळ्या बाबी गुणात्मक संशोधनामध्ये केल्या जात असल्याचं आपल्याला दिसतं. आणि हे जे गुणात्मक संशोधन आहे हे अमूर्त संकल्पना, कल्पना, सिद्धांत, परिकल्पना यावर काय आधारित असतं? म्हणजे इथं याची एकंदरीत दृष्टी कशी असते? उद्गामी, म्हणजे इंडक्टिव्ह स्वरूपाची असते. म्हणजे आपण काय करतो? वेगवेगळ्या घटनांचं निरीक्षण करतो आणि त्यामधून आपली काय करत असतो? मांडणी करत असतो. आता विद्यार्थी मित्रांनो, गुणात्मक संशोधनाच्या ज्या पद्धती आहे या आपण थोडक्यामध्ये बघूया. तुम्हाला कंटाळा आला का? नाही सर, नाही. नाही सर. हा, नाही तर मग तुम्ही थोडंसं कंटाळून slow जाणार, दाबा. माझ्या बोलण्याला पण अर्थ राहिला पाहिजे काहीतरी. तर आता आपण थोडंसं बघूया slow दाबा. हा, संस्कृती वर्णन. तर संस्कृती वर्णनला इंग्रजीत म्हणतात इथनोग्राफी. याच्यावर आधारित नेहमी प्रश्न येतो. आता परीक्षेला प्रश्न म्हणजे इथनोग्राफी म्हणजे काय, की स्वाभाविक स्थितीतून दैनंदिन व्यवहाराचे निरीक्षण करून मानवी वर्तन व सवयींचा अभ्यास ज्याच्यामध्ये केला जातो त्याला काय म्हणतात? संस्कृती वर्णन होय. म्हणजे एकंदरीतच काय आता आपण बघा, तुम्ही जे सगळे आहात प्रत्येकाची एक संस्कृती आहे. म्हणजे तुम्ही ज्या धर्मात आहे, ज्या जातीत आहे, ज्या कुटुंबात आहे,
जन्मला त्या कुटुंबाच्या संस्कृतीप्रमाणे तुम्ही आता काय करताय, माझं बोलणं ऐकताय. कोणी टेबल खुर्चीवर बसून ऐकतंय, कोणी झोपून ऐकतंय, कोणी उगाच ऐकायचं म्हणून ऐकतंय. म्हणजे म्हणजे एकंदरीत संस्कृती काय करते, व्यक्तीच्या आचार विचारावर भर देते आणि याचा अभ्यास करणारी गुणात्मक संशोधनाची पद्धती आहे संस्कृती वर्णन. आता आपल्या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये काय नष्ट होत चाललेलं आहे सामाजिक जीवनातलं? तंत्रज्ञान आणि जागतिकीकरणामध्ये काय नष्ट होत चाललेले आहे? तुम्ही पूर्वीसारखं नातेवाईकांना खूप वेळा भेटता का? नातेवाईकांना भेटणं आपलं कमी झालेलं आहे. त्याचबरोबर आपण काय करतोय, जागतिकीकरणात फेसबुक, व्हॉट्सअप याच्यावर बोली भाषा आल्या का? आपल्या बोली भाषा आल्या का? होय, आल्यात सर. हा, बोली भाषा आपल्या महत्वाच्या भाषा आल्या, पण वारली असेल किंवा आपल्या वेगवेगळ्या ज्या भाषा आहेत, कोरकू असेल किंवा अशा ज्या म्हणजे बोली भाषेतले शब्द येतात का फेसबुक, व्हॉट्सअपला अजून? नाही नाही हा, येत म्हणजे सर. आपण काय करतो जागतिकीकरणामध्ये किंवा तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण ज्या प्रचलित भाषा आहेत, म्हणजे ज्या ज्या प्रमाण भाषा. 22, 25, 50 ज्या भाषा आहेत त्याच वापरतो. पण भाषा किती आहेत भारतामध्ये? 4000 भाषा आहेत ना. आपण किती भाषा तंत्रज्ञानामध्ये वापरतो? फक्त 50-60 भाषा वापरत असू, पण बाकीच्या भाषा. आणि मग या भाषा जेव्हा आपण वापरायचं सोडतो तेव्हा ती भाषा अस्तंगत होत जाते का? होय सर. हा, मग वापरणं अशा सोडलं की भाषा असतं. जतन करण्यासाठी डॉक्टर गणेश देवी हे भाषेचे अभ्यासक आहे, यांनी काय केलं, भारतीय भाषांचे सर्वेक्षण नावाचा प्रकल्प केला. ते आदिवासी पाड्यांवर, भटक्या विमुक्तांच्या वस्तींवर जाऊन काय करतायत, शब्दांच्या नोंदी घेतात आणि त्याचा काय अर्थ आहे, किंवा वेगवेगळी लोकगीत असतील. आता लोकगीत जर मी तुम्हाला म्हंटल की तुम्ही लोकगीत म्हणून दाखवा, येतं का म्हणता तुम्हाला लगेच? तेच आपल्या आजीला सांगितलं, तिला म्हणता येतं का? आजीला म्हणता येतं लोकगीत का तुम्हाला म्हणता येतं? आजीला येतं सर. हा, आजीला येतं. का बरं? तर या संस्कृतीच्या पद्धतीमध्ये त्यांनी काय केलं, ती जीवन पद्धती शिकली. परंतु आता आपण काय केलं, जागतिकीकरणामध्ये हळूहळू आपल्या रोजगारासाठी आपण त्या जीवन पद्धतीपासून दूर होत गेलो. परंतु आता भाषा तज्ञांना किंवा सामाजिक शास्त्रज्ञांना लक्षात येतंय की जर आपण आपली संस्कृती विसरून गेलो तर आपण जीवनामध्ये काय कमावलं? फक्त पैसा कमावणं, तंत्रज्ञान विकसित करणं म्हणजे जीवन नव्हे, तर भारतीय संस्कृती, भारतीय जीवनातील चांगल्या गोष्टी सुद्धा टिकून राहिल्या पाहिजे. असं गुणात्मक संशोधनाची जी पद्धती सांगते तिला काय म्हणतात, संस्कृती वर्णन असं म्हणतात. त्याचबरोबर बघा, त्याच्यानंतर आहे पायाभूत सिद्धांत, यालाच काय म्हणतात, ग्राउंडेड थेअरी असं म्हणतात. हा, तर स्ट्रॉस नावाच्या संशोधकानं हे ग्राउंडेड थेअरी विकसित केलेली आहे. आणि ही थेअरी काय, इंडक्टिव्ह आणि डिडक्टिव्ह म्हणजे रॉजर बेकन आणि अरिस्टॉटल यांच्या उद्गामी आणि अवगामी विचार पद्धतीवर ही पद्धती आधारित आहे. म्हणजे ही काय करते, तथ्य मांडल्यानंतर ते खरोखर तसं आहे का, आणि याच्यापेक्षा काही वेगळं गोष्टी निरीक्षणात जर येत असतील तर तशा मांडून पुन्हा तथ्यांची मांडणी केली जाते, आणि अशा पद्धतीनं ही पद्धती असते. त्याच्यानंतर व्यक्ती अभ्यास पद्धतीलाच काय म्हणतात, केस स्टडी मेथड असं म्हणतात. म्हणजे एखादी व्यक्ती, कुटुंब, समाज, संस्था, समुदाय यांचा सखोल अभ्यास करणारी जी पद्धती आहे तिला काय म्हणतात, व्यक्ती अभ्यास पद्धती असं म्हणतात. आणि त्याच्यानंतर आशय विश्लेषण. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या घरी पेपर येतो, पण प्रत्येकाच्या घरी पेपर वेगवेगळे समजा येत असले तर त्या सगळ्या वृत्तपत्रामध्ये सारख्याच बातम्या असतात का? नाही, थोडेफार वेगळे असतात सर. हा, थोड्याफार वेगळ्या असतात आणि त्यांचं इंटरप्रिटेशन पण वेगवेगळ्या दृष्टिकोनानं केलेलं असतं. म्हणजे काही काही वृत्तपत्र ठराविक विचारधारेच्याच बातम्या छापतात, काही काही वृत्तपत्र व्यावसायिक बातम्या छापायला जास्त प्राधान्य देतात, काही काही वृत्तपत्र फक्त स्थानिक समस्यांवर केंद्रित असतात. तर आपल्याला काय करावं लागतं की आपल्या समोर जी काही माहिती येईल त्या माहितीचं आपल्याला काय करावं लागतं, विश्लेषण करावं लागतं. म्हणजे असे विश्लेषण करावं लागतं. म्हणजे आता कोणत्याही पुस्तकात माहिती एखादी विशिष्ट लिहिलेली आहे म्हणून आपण ती सत्य न मानता आणखी काही प्रमाणित पुस्तकं पाहिली पाहिजे, आणि मग त्याच्या आधारे आपण काय केलं पाहिजे, माहितीची सत्यता पडताळली पाहिजे. त्याचबरोबर सगळ्या मराठीमध्ये सगळ्यात जास्त वाचलं गेलेलं पुस्तक कोणतं?
किंवा सर प्रत्येकाने एकदा तरी नाव ज्ञानेश्वरी तरी ऐकलेलं आहे त्याचं मराठीतलं. ज्ञानेश्वरी वाचलेली हा, आहे. ज्ञानेश्वरी पण वाचली गेलेली आहे. तर ज्ञानेश्वरीतील प्रतिमा कोणत्या, त्याचे शब्दार्थ कोणते, दृष्टांत कोणते, त्याच्यामध्ये वाक्य परिच्छेद कशा स्वरूपाचे आहे, त्याची उदाहरणं आजच्या काळामध्ये कशी लागू होतात, याचं आपण आशय विश्लेषण करू शकतो. त्याचबरोबर श्यामची आई पुस्तकामध्ये श्यामची भूमिका, आईची भूमिका, त्याच्या बाबांची भूमिका, एकंदरीतच समाजातील त्या काळातील वातावरण, आणि मग साने गुरुजींनी श्यामची आई कशी साकारली. आता श्यामच्या आईचा चित्रपट सुद्धा आला. मग अशा पद्धतीने आशय विश्लेषण काय केलं जात असतं. म्हणजे आशय विश्लेषणाच्या आधारे एक व्यक्तीचा आपण काय बघू शकतो, म्हणजे एखादी व्यक्ती बघा लेख लिहित असते. आता बघा शेअर बाजार मध्ये मार्गदर्शन करणारे काही लोक असतात. हे काय करतात, शेअर बाजारचं मार्गदर्शन करताना विशिष्ट एखादं उत्पादन असतं ते खूप वाढणारे असं सांगतात, आणि मग काही लोक काय करतात, त्यांचं ऐकून काय करतात, गुंतवणूक करतात, आणि मग संध्याकाळी पुन्हा ते खाली आल्याचं दिसतं, किंवा त्याची गुंतवलेले पैसे कधीच वाढत नाही किंवा खालीच येत राहतात. असं का बरं होतं, तर त्या व्यक्तीचे पैसे त्याच्यामध्ये गुंतलेले असतात, जे मार्गदर्शन करणारी असते तिचं, आणि मग ती काय करते, लोकांना सांगून गुंतवायला लावते आणि तिचे पैसे काढून घेते. आणि मग काय होतं, सर्वसामान्य लोक काय होतात, जे त्याचं ऐकून तिथं गेले, त्याचं काय होतं, नुकसान होतं. म्हणजे एखादी व्यक्ती जी बोलत आहे त्या बोलण्याची मनोवृत्ती सुद्धा आपण लक्षात घेतली पाहिजे. एखादी व्यक्ती दुष्ट आहे हे त्याच्या बोलण्यावरून तुम्हाला समजतं का नाही? एखाद्या हो सर. व्यक्तीच्या कधी संवादावरून त्या समजतं. व्यक्तीचा स्वभाव लक्षात येतो का नाही? हा, कधी कधी समजतं. हा, म्हणजे आता खूप कधी कधी स्वीट समजतं, बोलणारी किंवा माणसं आहेत. आपण बऱ्याचदा त्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यानंतर आपण सांगू शकतो ना ठामपूर्वक, ही व्यक्ती प्रेमळ आहे, ही व्यक्ती दुष्ट आहे, ही व्यक्ती कधी धोका देईल काही आपल्याला सांगता येत नाही, अडचण आली तर हीच व्यक्ती मला मदत करेल, असं आपण ठामपूर्वक सांगू शकतो. कशावरून, आपण तिचा वारंवार अनुभव घेतलेला असतो, आणि आपण काय करतो, तिच्या एकंदरीतच बोलण्याचं, वागण्याचं आपण काय केलेलं असतं, आशय विश्लेषण म्हणजे कंटेंट अनालिसिस, तिच्या वागण्याचं, बोलण्याचं, विचारांचं आपण काय करतो, अनालिसिस करतो, आणि त्याच्या आधारे आपण ते सांगू शकतो. आणि त्याचबरोबर तिच्या भावना सुद्धा आपण काय विशिष्ट प्रसंगात असतात त्या आपण सांगू शकतो. आता बघा, एखाद्याचा वाढदिवस असला की लगेच आपण विश करतो, आणि एखाद्याला आपण विशच करत नाही. का बरं का होतं असं? कधी कधी आपल्याला त्याचा राग आलेला असतो आणि मग आपण विशच करत नाही. मला पण यानं विश केलं नव्हतं म्हणून मी याला विश करत नाही, किंवा हा माझा वाढदिवस विसरला म्हणून मी त्याचा वाढदिवस विसरते आता, असं आपण करतो ना. मग त्यालाच काय म्हणतात, आशय विश्लेषण असं म्हणतात. त्याचबरोबर बघा, सहभागी निरीक्षण म्हणजे कोणतीही संस्कृती जाणून घ्यायची असेल किंवा समाज जीवनाची पद्धती जाणून घ्यायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं, सहभागी निरीक्षण करावं लागतं. आणि सहभागी निरीक्षण हा जो शब्द आहे, हा शब्द 1924 मध्ये सोशल डिस्कव्हरी या पुस्तकामध्ये लिंडमन यांनी सर्वप्रथम काय केला, वापरला. आणि सहभागी निरीक्षण म्हणजे काय, त्या संस्कृतीशी एकरूप होणं, एकरूप होऊन वागणं. आता वेगवेगळे जे म्हणजे आज सुद्धा असे आदिवासी काही वस्ती आहेत, किंवा दक्षिण आफ्रिकेमध्ये असतील, किंवा अमेरिकेमध्ये असतील, किंवा भारतात सुद्धा अंदमान बेटावर असतील, अशा आदिवासी वस्ती असतील. अशा आदिवासी समुदायाचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांना काय करावं लागतं, सहभागी निरीक्षण पद्धतीचा वापर करावा लागतो. पण तेथील आदिवासींना लक्षात आलं की हा आपल्यामध्ये येऊन आपल्या संस्कृतीची माहिती काढून त्यांच्या जगामध्ये ही माहिती वितरित करणार आहे. अशा वेळी मग त्या संशोधकाचे प्राण सुद्धा तिथे धोक्यात येऊ शकतात. म्हणून संशोधकाला विवेकानं या पद्धतींचा वापर करावा लागतो. आणि सहभागी निरीक्षणामध्ये संशोधक काय करतो, लोकांचं वागण्याचं नैसर्गिक निरीक्षण करतो, त्यांची अनौपचारिक मुलाखत घेतो, व्यक्तिगत दस्तऐवजांची ते निरीक्षण करत असल्याचं आपल्याला दिसतं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, आता 12:30 वाजलेले आहेत. अजून आपण अर्ध्या तासामध्ये काय करूया, आणखी थोडीशी माहिती बघूया. तुम्हाला कंटाळा आलेला आहे का? नाही सर, माझा एक हा पाठीमागच्या स्लाइड वरती एक क्वेश्चन आहे. हा हा तर तुम्ही बॅकग्राऊंड मध्ये आम्हाला ते जे संशोधक आहेत त्याच्याबद्दल सांगतायत, तर अभ्यास करताना आम्हाला पण ते हिस्ट्री म्हणजे माइंड मध्ये म्हणजे अभ्यासावी लागणार आहे का, गो थ्रू करायची आहे की अभ्यासावी लागणार आहे? अं,
नाही नाही, फक्त लक्षात ठेवा, फक्त हे जे पद्धती आहेत ना, या पद्धतीला अनुसरून मी जी माहिती दिली ना, ती महत्वाची आहे. तुम्हाला त्याच्यावर आधारित प्रश्न परीक्षेला विचारले जाऊ शकतात. हं? कोणी शोधून काढली वगैरे, कशी काढली वगैरे, ते हा काही हा नाही. नाही, ते एखाद्या वेळेस विचारलं जाऊ शकतो. आता फक्त हे पायाभूत सिद्धांत आहे, हा फक्त स्ट्रॉस याने मांडलेला आहे, एवढं लक्षात ठेवायचं. बाकी या पद्धती आहेत, बाकीच्या ज्या पद्धती आहेत, आता याच्यातले सहभागी निरीक्षण ही लिंडमन यानं मांडलेली आहे, एवढं लक्षात ठेवायचं. बाकीच्या पद्धती या अभ्यास करून विकसित झालेल्या आहेत, त्याचं काय असं थोडे कोणी जनक वगैरे नाही. त्याच्यानंतर आता एकंदरीतच मी जे बोललो त्याच्या आधारे तुम्हाला गुणात्मक संशोधनाची ही वैशिष्ट्ये लक्षात आली. गुणात्मक स्वरूपाची माहिती, नैसर्गिक स्थितीत माहिती संकलन, संशोधन आराखड्यात लवचिकता, सहेतुक नमुना निवड, उद्गामी पद्धतीचा वापर आणि खुलेपणा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणतेही संशोधन जे करता याच्या ठराविक पायऱ्या असतात, म्हणजे त्या पायऱ्यांनुसारच संशोधन काय होत असतं, विकसित होत असतं. आता समस्या सूत्र म्हणजे कोणतंही जर संशोधन करायचं असेल तर सगळ्यात पहिल्यांदा त्याची पहिली स्टेप असते समस्येची मांडणी, म्हणजे फॉर्म्युलेशन ऑफ द प्रॉब्लेम. समस्या सूत्रण म्हणजे आपल्याला ज्या क्षेत्राविषयी आवड आहे आणि आपल्याला त्या क्षेत्रातील जी समस्या भेडसावत आहे तिचं आपल्याला काय करावं लागतं, नेमक्या स्वरूपात मांडणी करावी लागते. त्याला काय म्हणतात, समस्या सूत्रण असं म्हणतात. आणि समस्या निवडताना कशी निवडली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, ती मौलिक आणि व्यावहारिक मूल्य असणारी समस्या आपण काय केली पाहिजे, निवडली पाहिजे. आणि समस्या मोठी निवडली पाहिजे का लहान निवडली पाहिजे विद्यार्थी मित्रांनो? मोठी. ती व्यापक, छोटी किंवा मोठी, एनिथिंग, बट दॅट शुड बी म्हणजे बेनिफिशियल टू एव्हरीवन. हा म्हणजे समस्या छोटी निवडली पाहिजे, तिच्यावर सखोल संशोधन केलं पाहिजे. नाही तर मग मोठी समस्या घेतली आपण, महाराष्ट्रातील शाळेत जाणाऱ्या मुलांचा अभ्यास, तर मग आपल्याला ते संशोधन चांगलं नाही होणार. ठराविक गट निवडून त्याच्याविषयी सखोल संशोधन करणं संशोधनामध्ये अपेक्षित असतं. कारण तुम्ही बारकाईने महाराष्ट्राच्या सगळ्या भागात जाऊ शकता का? जाऊ शकत नाही नाही ना, सर. आपल्याला काही व्यावहारिक अडचणी असतात वगैरे. म्हणजे आपल्याला ज्या क्षेत्रामध्ये आवड आहे त्या क्षेत्रातील छोटी समस्या निवडून तिच्यावर सखोल संशोधन करायचं आहे. म्हणजे एक आपलं संशोधन काय होतं, चांगलं होतं किंवा त्याला अर्थ प्राप्त होतो. आता बघा, तुम्ही बहुसंख्य पुस्तकं वेगवेगळे टायटलची पुस्तकं लिहिली तरी पण तुमचं आवडणारं एखादंच पुस्तक असतं. ते का बरं? तर ते मूलभूत असतं ना. म्हणजे समजा आता तुमच्या विषयातले तुमचा कोणताही विषय असेल, आता जॉन अँड बेस्टचं पुस्तक एज्युकेशन मध्ये जास्त वाचलं जातं, किंवा म्हणजे अशा पद्धतीनं आपली समस्या काय केली पाहिजे आपण, लहान 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 समस्या किंवा त्याचा आवाका लहान लक्षात घेऊन आपण समस्या निवडायची आणि त्याच्यावर काय करायचं, सखोल संशोधन करायचं. कारण आपल्याला शेवटी व्यावहारिक पण उद्देश आहेच ना पीएचडी करताना. नाही तर मोठी समस्या घेतली 10 वर्ष जर संशोधनाला लागली तर 10 वर्षात सगळे कॉलेजची जागा भरून जातील, तर आपण कशाला प्राध्यापक व्हायला पण जागा रिक्त राहिली पाहिजे किंवा शासनाने तेव्हा भरली गेली पाहिजे. त्याच्यामुळे आपल्याला विहित वेळेमध्ये कंप्लीट होईल, म्हणजे कमीत कमी 3-4 वर्षामध्ये अशी समस्या निवडूनच काय करायचं, संशोधन करायचं आहे. त्याच्यानंतर काय, परिकल्पनांची निर्मिती, म्हणजे समस्या सोडवण्यासाठी कोणकोणत्या संभाव्य बाबी आहेत हे काय केलं आता परिकल्पनेमध्ये मांडलं जातं. त्याच्यानंतर संशोधन आराखडा. परिकल्पना म्हणजे काय सर? हा, ते परिकल्पना म्हणजे काय ते आणखी काय करणार आहे पुढच्या स्लाइड मध्ये असल्यामुळे ते सांगितलं नाही, सविस्तर तिथे सांगतो. आता संशोधन आराखडा, तर संशोधन आराखडा म्हणजे रिसर्च डिझाईन. तर रिसर्च डिझाईन या 4 प्रकारच्या असतात. हा, तर एक अन्वेषणात्मक, आणि अन्वेषणात्मक म्हणजे काय, एक्सप्लोटरी फॉर्म्युलेटिव्ह रिसर्च डिझाईन. एक्सप्लोटरी फॉर्म्युलेशन रिसर्च डिझाईन म्हणजे ज्या संशोधन आराखड्यामध्ये एक सामाजिक घटनांमधील कारणांचा शोध घेतला जातो त्याला कोणतं संशोधन आराखडा म्हणतात, तर अन्वेषणात्मक संशोधन आराखडा म्हणजे एक्सप्लोरेटरी रिसर्च डिझाईन असं म्हणतात. त्याच्यानंतर काय, वर्णनात्मक संशोधन आराखडा म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह रिसर्च डिझाईन, ज्याच्यामध्ये सामाजिक घटनांची तथ्ये व वैशिष्ट्ये याचं वर्णन केलं जातं, त्याला काय म्हणतात, वर्णनात्मक संशोधन आराखडा असं म्हणतात. आणि ज्याच्यामध्ये प्रयोग केला जातो त्याला कोणता आराखडा म्हणाल,
एक्सपेरिमेंटल रिसर्च डिझाईन असं त्याला एक्सपेरिमेंटल म्हणाल. हा, आणि ज्याच्यामध्ये समस्येचं निदान केलं जाईल त्याला कोणता आराखडा म्हणाल? निदानात्मक म्हणजे डायग्नोस्टिक रिसर्च डिझाईन. डायग्नोस्टिक म्हणजे समस्येचं निदान कराल. म्हणजे एखाद्या मुलाला, आता बघा तुम्ही तारे जमीन पर चित्रपट पाहिला असेल, त्याच्यामध्ये ईशानला डिस्लेक्सिया झालेला असतो, अध्ययन कार्यक्षमतेची समस्या असते. त्याचे वडील त्याला परीक्षेला कमी मार्क पडतात म्हणून रागवतात. ते म्हणतात आता याला हॉस्टेलला घालून देऊ, आणि मग त्या हॉस्टेलला जातो आणि मग आमिर खान त्याच्या घरी येतो, ती वही पाहतो आणि ती चित्रकलेची वही पाहिल्यानंतर वडील कशी त्याच्यापासून दूर दूर जातायत हे चित्रकलेच्या वहीची पानं उलटत असताना आमिर खानला लक्षात येतं. मग आमिर खान त्याचं जोकर बनतो, जोकर बनून ते वर्गामध्ये नाचतात आणि मग नाचून मग काय होतं, तो ईशान सुद्धा स्वतः अभिव्यक्त व्हायला शिकतो. आणि मग पुन्हा चित्रकलाची स्पर्धा होते शेवटी, आणि मग त्या चित्रकलेच्या स्पर्धेला जे पालक त्याला अध्ययन कार्यक्षमतेचे वडील समजत असतात, मग त्या ईशानला पारितोषिक मिळतं. मग त्यांना लक्षात येतं की आपण किती चुकीच्या पद्धतीने मुलाला वागवत असतो, आणि मग ते मुलांना स्वातंत्र्य द्यायला शिकतात. अशा पद्धतीनं आपल्याला काय निदानात्मक संशोधन आराखडा हा समस्यांचं निदान करण्यास शिकवतो. म्हणजे आपल्या जीवनात पण कोणाला वेगवेगळ्या समस्या असतात, या समस्यांचं निदान या समस्यांच्या मुळापर्यंत जाण्यासाठी जो आराखडा मदत करतो त्याला डायग्नोस्टिक रिसर्च डिझाईन म्हणजे निदानात्मक संशोधन आराखडा असं म्हणतात. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, नमुना निवड आहे, तर त्याची पण माहिती मी पुढे सांगतो. नमुना निवड म्हणजे काय? जनसंख्येतून म्हणजे मोठ्या समूहातून लहान भाग निवडणे, याला नमुना किंवा आदर्श म्हणजे सॅम्पल असं म्हणतात. उदाहरणार्थ गहू मार्केटमध्ये गहू तुम्हाला विकत घ्यायचे असले तर तुम्ही ते पोत्यातलं सगळं तुम्हाला टोपल्यात काढून दाखवतो का ते थोडक्यात थोडं काय करतात, हातावर घेऊन तुम्हाला गहू दाखवतात असे. मग तुम्हाला त्या पोत्यामध्ये समजतं की गहू कसे, किंवा तांदूळ आहे, भात शिजला का नाही हे पाहण्यासाठी घरातल्या भगिनी काय करतात, ते त्याचा दाणा दाबून बघतात की शिजलेला आहे किंवा नाही, आणि मग याच्यावरून तो संपूर्ण भात शिजला का नाही आपल्याला समजतं. तर यालाच काय म्हणतात, नमुना निवड म्हणतात. त्याच्यानंतर तथ्य संकलन म्हणजे माहितीचा आपण काय करतो, मुलाखत, प्रश्नावली याच्याद्वारे काय करतो, पदनिश्चयन श्रेणी याच्याद्वारे माहितीचे संकलन करतो. त्याचबरोबर ही तथ्य जमा झाल्यानंतर त्यांचं काय करतो, विश्लेषण करतो, आणि मग निष्कर्ष व अहवालाचं लेखन करून थेसिस सबमिट करतो. आता बघा अजून आपण किती मिनिटं राहिली, अजून आपण 20 मिनिटांमध्ये सगळी माहिती बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता संशोधनाचे मुख्य 3 प्रकार कोणते आहेत, तर मूलभूत संशोधन, उपयोजित संशोधन आणि कृती संशोधन. ऍक्शन रिसर्च कशाला म्हणायचं? उपयोजित सर हा, तर कृती ऍक्शन रिसर्च संशोधन. म्हणजे काय? कृती संशोधन होय. ऍक्शन रिसर्च म्हणजे कृती संशोधन होय. अप्लाइड रिसर्च म्हणजे उपयोजित संशोधन होय. आणि बेसिक रिसर्च किंवा फंडामेंटल रिसर्च म्हणजे काय? मूलभूत संशोधन होय. आता परीक्षेला प्रश्न आला, कोणत्या संशोधनाचा उद्देश ज्ञान निर्मिती असतो? सांगा मला या तिन्हीपैकी. ज्ञान आणि ज्ञान निर्मिती कोणतं? मूलभूत संशोधन सर. एकदम बरोबर, अतिशय हुशार विद्यार्थी आहेत आपल्या ग्रुपवरचे. तर ज्ञान निर्मिती हा मूलभूत संशोधनाचा उद्देश आहे. आता न्यूटन आहे, किंवा आपला अल्बर्ट आइन्स्टाईन आहे, किंवा एडिसन आहे, त्याच्यानंतर आपला जेम्स वॅट आहे, चार्ल्स डार्विन आहे, जीन पियाजेचा बोधात्मक सिद्धांत आहे. म्हणजे जे संशोधन जगामध्ये व्यावहारिक उपयोग व्हावा म्हणून केले न जाता संशोधकांना स्वतःला पडणारे प्रश्न सोडवण्यासाठी, जगामध्ये नवीन सिद्धांतांची भर पडण्यासाठी केले जातात, त्या संशोधनाला काय म्हणतात? मूलभूत संशोधन, ज्ञान एकदम बरोबर. निर्मितीसाठी केलेले संशोधन. तर आता एक व्याख्या ऐका. हेरिंग असं म्हणतात, मूलभूत संशोधनामध्ये सर्वाधिक महत्वपूर्ण कार्य म्हणजे ज्ञान भंडारात वृद्धी घडवून आणणे, त्याचबरोबर आपल्या मस्तिष्कामध्ये असलेल्या विद्यमान शंकांचे आणि अव्यवहारिक सिद्धांतांचे निराकरण करणे होय.
म्हणजे काही काही गोष्टी आपल्याला अशा असतात की मनाला वाटतं की हे असं का नाही, मग आपण काय करतो त्याचं संशोधन करण्यासाठी दिवस रात्र हरपून जातो आणि मग ते जे संशोधन करतो असं मूलभूत संशोधन त्याला म्हणतात. आपल्या भारतामध्ये जगामध्ये सर्वात जास्त मूलभूत संशोधन कोणत्या देशात झाली? सर जर्मनी. हा, जर्मनीमध्ये झाली किंवा युरोपीय देशांमध्ये जास्त मूलभूत संशोधने झाली. हा, मूलभूत संशोधने होण्यासाठी काय आवश्यक आहे? तर लोकांना चांगलं शिक्षण आवश्यक आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन आवश्यक आहे, संशोधकांना वेळोवेळी प्रोत्साहन देणं आवश्यक आहे, त्याची फेलोशिप वेळोवेळी वेळेत मिळणं आवश्यक आहे, संशोधकांना कोणताही भ्रष्टाचार न होता PhD ला प्रवेश मिळणं आवश्यक आहे. एखादा संशोधक जर चांगलं संशोधन करत असेल तर त्याला शिष्यवृत्त्या तशा पद्धतीच्या दिल्या पाहिजेत, त्याला वैज्ञानिक सोयीसुविधा दिल्या पाहिजे, शासनाने त्याला वेळोवेळी अनुदान दिले पाहिजे, त्याला कोणताही सामाजिक राजकीय अडथळा येणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे. आणि असं झालं तर कोणती संशोधनं घडून येतील? मूलभूत संशोधनं घडून येतील. आणि मूलभूत संशोधनच ही काय करतात की जगाचा विकास करण्यामध्ये महत्वाची ठरली असल्याचं आपणाला लक्षात येतात. त्याचबरोबर मूलभूत संशोधन करण्यासाठी जास्त काय गरजेचं आहे? तर आत्मप्रेरणा गरजेची आहे. म्हणजे सगळ्या बाबी आपल्याला मिळतील कधी ना कधी, पण संशोधकाची स्वतःची काय असली पाहिजे? आत्मप्रेरणा, म्हणजे सेल्फ इस्टीम त्याचा असला पाहिजे. आत्मप्रेरणा त्याची असली पाहिजे की मला हे शोधून काढायचं आहे, मला याचा फायदा होईल किंवा न होईल, पण मला हे शोधायचं आहे, अशी चुटपूट त्याच्या मनाला लागली पाहिजे. आणि आत्मप्रेरणेतून मग असं संशोधन घडून येत असतं. त्याचबरोबर मूलभूत संशोधन कसं असतं विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, मूलभूत संशोधन हे सर्वव्यापी असतं, म्हणजे संपूर्ण जग सामावणारं असतं, म्हणजे संपूर्ण जगामध्ये त्याचे सिद्धांत लागू होतात. हा, त्याचबरोबर या संशोधनातून काय केली जाते? वेगवेगळ्या सिद्धांतांची मांडणी सुद्धा केली जात असल्याचं आपल्याला लक्षात येतं. आणि हे संशोधनाचा उद्देश काय आहे? ज्ञानासाठी ज्ञान. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, की जी काही संशोधनं असतात त्याचा उपयोग दैनंदिन जीवनामध्ये व्हावा किंवा त्याचा उपयोग व्यावहारिक समस्या सोडवण्यासाठी व्हावा, याचा विचार ज्या संशोधनात केला जातो त्याला अप्लाइड रिसर्च किंवा उपयोजित संशोधन असं त्याला म्हणतात. आता बघा उपयोजित संशोधन, आता बघा आपण बघा पूर्वी कसं होतं की रेल्वे स्टेशनवर जायचं, मग तिथल्या तिकीट घरामधून तिकीट खरेदी करायचं, आणि मग नंतर संशोधकांना लक्षात आलं की हे ऑनलाईन पण घरच्या घरी खरेदी करू शकतात, आणि मग आता आपण मोबाईलवरून ट्रॅव्हल्स बुकिंग करू शकतो, रेल्वेची बुकिंग करू शकतो. हा, पहिले काय व्हायचं की आधार सेंटर मध्ये जाऊनच आधार कार्ड काढता यायचं. आता आपण आपल्या मोबाईल मधून पण आधारचं ऍप डाउनलोड करून आपलं आधार कार्ड काढू शकतो, किंवा आधार कार्ड मधले आपल्या पत्त्याची चुकलेली माहिती बरोबर करू शकतो. त्याचबरोबर याला काय म्हणायचं? उपयोजित संशोधन असं म्हणायचं. त्याचबरोबर आता बघा की अनेक प्रत्येक ठिकाणी आता चांगलं शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जात आहे, किंवा मुलांचं झोप पूर्ण होण्यासाठी आपल्या महाराष्ट्र राज्याचे माननीय राज्यपाल रमेश बैस यांनी केलेली सूचना बघा की शाळेची वेळ थोडी उशिराची ठेवली पाहिजे. म्हणजे त्यांनी मूलभूत संशोधनातून जे जीन पियाजेने संशोधन केलं त्याच्यातून त्यांनी असं जाणलं की बालकाची झोप जर 8 तास पूर्ण झाली नाही तर त्याचा मेंदू काय होणार? सक्रिय होणार नाही ना तेवढा, जेवढा शिक्षण घेण्यासाठी जेवढा मेंदू त्याचा सक्रिय व्हावा तेवढा होणार नाही. आणि मग ही बाब लक्षात घेऊन आता राज्यपालांनी सूचना केली, आणि आता त्याच्यानुसार काय बदल होणार, त्याला काय म्हणतात? उपयोजित संशोधन असं म्हणतात. आता त्याचबरोबर आता म्हणजे उपयोजित संशोधन म्हणजे काय? जेव्हा संशोधनाचा उद्देश व्यावहारिक उपयोगासाठी ज्ञान, म्हणजे व्यावहारिक उपयोगासाठी ज्ञान हा असतो, तेव्हा त्याला काय म्हणायचं? उपयोजित संशोधन असं म्हणायचं. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, कृती संशोधनाला ऍक्शन रिसर्च असं म्हणतात. आता ऍक्शन रिसर्च जनक कोण आहे? तर स्टीफन कोरी यांना ऍक्शन रिसर्चचे जनक असे म्हणतात. ते असं म्हणतात, आपले निर्णय व उपक्रम याच्या बाबतीत मार्गदर्शन मिळावे, त्यात सुधारणा व्हाव्यात व त्यांचे मूल्यांकन व्हावे, यासाठी शिक्षकांनी आपल्या समस्यांचा शास्त्रीय पद्धतीने स्वतः केलेला अभ्यास म्हणजे कृती संशोधन
होय. तर अशा पद्धतीनं ही कृती संशोधनाची आपण थोडक्यामध्ये माहिती बघितली. आता हे बघा, हे पीपीटी आहे, हे मी पीपीटी तुम्हाला पाठवणारच आहे आणि याचे विवेचन काय केलेलं आहे. या सगळ्या बाबी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत थोडक्यात आणि ही पीपीटी मी तुम्हाला देणार आहे. संशोधन समस्येची सांगितली माहिती. आता संशोधन करताना आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचा आढावा घ्यावा लागतो. म्हणजे रिव्ह्यू ऑफ रिसर्च लिटरेचर, मग काही संशोधनाचा आढावा घ्यावा लागतो आणि काही संबंधित साहित्याचा आढावा घ्यावा लागतो. तर याच्यामध्ये ते काय केलेले आहे, सगळं नमूद केलेलं आहे. ही पीपीटी मी तुम्हाला आपल्या ग्रुपवर काय पाठवणार आहे. आता पुढचं बघूया. आता बघा, अगोदर मी ज्याची माहिती तुम्हाला दिली नाही ती म्हणजे काय, परिकल्पना व गृहीतके. तर आता परिकल्पना याच्यासाठी मराठीमध्ये कोणकोणते शब्द वापरले जातात विद्यार्थी मित्रांनो, तर बघा, गृहीत कृत्ये, गृहीत सिद्धांत, अभ्युदगम किंवा सिद्धांत कल्पना असे शब्द परिकल्पना म्हणजे हायपोथिसिस या शब्दासाठी मराठीमध्ये वापरले जातात. आता परिकल्पना म्हणजे काय, की संशोधक स्वतःचं ज्ञान, अनुभव, त्याची व्यक्तिगत पात्रता याच्या आधारे एखादी समस्या या मार्गाने सोडवता येईल असं संभाव्य अंदाज बांधतो. म्हणजे तो अंदाज बांधतो, असं केलं तर ही समस्या सुटू शकेल असा अंदाज बांधतो, त्याला काय म्हणायचं, परिकल्पना असं म्हणतात. आता परिकल्पना काय असते विद्यार्थी मित्रांनो, दोन चलांमध्ये संबंध दर्शवणारी असते. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तर गृहीतक म्हणजे काय, ज्या बाबी संशोधनातून सिद्ध झालेल्या आहेत त्या बाबी संशोधनामध्ये मांडणं, याला काय म्हणतात, गृहीतक, ऍझम्पशन असं म्हणतात. आता बघा, व्याख्या दिलेल्या आहेत. समस्या सोडवण्यासाठी केलेले तात्पुरते विधान किंवा अंदाज म्हणजे परिकल्पना हवी. त्याच्यानंतर आहे संशोधन निष्कर्षावर आधारित सत्य स्वरूपाची विधाने म्हणजे गृहीतके होय. त्याच्यानंतर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, पडताळा. म्हणजे संशोधनात काय पडताळून पाहिली जाते विद्यार्थी मित्रांनो, परिकल्पना का गृहीतक? परिकल्पना. परिकल्पना, एकदम बरोबर, हुशार आहेत सगळी. परिकल्पना संशोधनात पडताळून पाहिली जाते आणि गृहीतक पडताळून न पाहता स्वीकारलेले असते. परिकल्पनेमुळे काय होतं, संशोधन कार्याला दिशा मिळते आणि गृहीतकांच्या पायांवर संशोधन काय असते, उभे राहते. परिकल्पनांचे वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण पाहणार आहोत आणि गृहीतके ही सत्य विधाने असल्याने त्यांचे कोणतेही प्रकार नाहीत. परिकल्पनेत दोन चलांमधील संबंध दर्शवला जातो आणि गृहीतकात चलांमधील संबंध दर्शवला जात नाही. आता बघा परिकल्पनांचे प्रकार. आता परिकल्पनांची व्याख्या मला सांगा, कोण सांगेल एकदा? परिकल्पना म्हणजे काय? परिकल्पना म्हणजे गृहीतिकत, सिद्धांत, गृहीत, नॉट ऍझम्पशन सर. म्हणजे एखादी समस्या सोडवण्यासाठी मांडलेले संभाव्य अनुमान म्हणजे परिकल्पना होय. आणि ज्या बाबी आपण गृहीत धरतो त्याला गृहीतके असे म्हणतात. आता हायपोथेसिसचे प्रकार आहेत. तर आता संशोधन परिकल्पना म्हणजे काय, रिसर्च हायपोथेसिस म्हणजे संशोधनामध्ये जे निष्कर्ष प्राप्त झालेले आहेत त्याच्या आधारे सत्य व निश्चित स्वरूपात केलेले विधान म्हणजे काय, संशोधन परिकल्पना होय. उदाहरणार्थ माध्यमिक स्तरावर इतिहासाचे अध्यापन व्याख्यान पद्धतीपेक्षा चर्चा पद्धतीने केल्यास विद्यार्थ्यांचे संपादन अधिक होते किंवा होईल असं मांडण्याला काय म्हणतात, संशोधन परिकल्पना असं म्हणतात. प्रश्नार्थक परिकल्पना म्हणजे काय, क्वेश्चनच्या स्वरूपात विधानाची मांडणी करणे. म्हणजे एखादं वाचन विषयक उपक्रम राबवले तर विद्यार्थ्यांच्या संपादनात फरक पडतो काय असं मांडणं, प्रश्नाच्या स्वरूपात होतं का असं मांडणे. शून्य परिकल्पना म्हणजे काय, कोणते त्या दोन बाबींमध्ये फरक नाही असं सांगणे, दोन चलांमध्ये. उदाहरणार्थ विज्ञान अध्यापनात दिग्दर्शन व प्रयोग पद्धतीने अध्यापन केले असता विद्यार्थ्यांच्या संपादनात फरक पडत नाही. दिशांकित परिकल्पना म्हणजे काय, एक विशिष्ट दिशा देणं. म्हणजे विज्ञान अध्यापनात व्याख्यान पद्धतीपेक्षा प्रकल्प पद्धतीमुळे विद्यार्थ्यांची कृतीशीलता वाढते. आणि अदिशादर्शक परिकल्पना म्हणजे ज्या परिकल्पनेत
दोन चलांमधील संबंध निश्चित स्वरूपाचं दर्शवला जात नाही, त्याला अदिशादर्शक परिकल्पना असं म्हणतात. उदाहरणार्थ अनुभवी शिक्षक व नवीन शिक्षक यांच्या अध्यापनात फरक नाही. सर आता शून्य बघा परीक्षा दर्शक काय आहे? शून्य काय परिकल्पना, हा शून्य हा परिकल्पना काय? हा हा आता शून्य परिकल्पना म्हणजे काय, दोन बाबींमध्ये कोणताही फरक नाही असं मानलं जातं. आणि संशोधक काय करतो, ही परिकल्पना टी टेस्टच्या आधारित पडताळतो. आता उदाहरणार्थ आपल्याला माहितच आहे की गणिताचं अध्यापन व्याख्यान पद्धतीने चांगलं होईल का प्रकल्प पद्धतीने चांगलं होईल, किंवा प्रकल्प. प्रकल्प पद्धतीने म्हणजे वेगवेगळ्या प्रकल्प. प्रकल्प म्हणजे विद्यार्थ्याला मूर्त वस्तू दाखवून जर गणित शिकवलं तर लवकर समजेल. मग 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 शून्य परिकल्पना कशी मांडली जाते, विद्यार्थ्यांना गणिताचे अध्यापन व्याख्यान व प्रकल्प पद्धतीने केल्यास त्यांच्या संपादनात कोणताही फरक पडत नाही. आणि परिकल्पना कोणत्या संशोधनात जास्त मांडली जाते, ऐतिहासिक, सर्वेक्षण का प्रायोगिक, कोणत्या पद्धतीत जास्त मांडली जाते? प्रायोगिक. हा, प्रायोगिक पद्धतीमध्ये मांडली प्रायोगिक जाते. पद्धतीत. आणि मग या प्रायोगिक पद्धतीमध्ये असं मग मग एक गट काय केला जातो, व्याख्यान पद्धतीचा म्हणजे एक गट नियंत्रित केला जातो आणि एक गट काय केला जातो, प्रायोगिक गट केला जातो. आणि मग व्याख्यान पद्धतीनं एका वर्गात शिकवलं जातं, एका वर्गात प्रकल्प पद्धतीने शिकवलं जातं. आणि मग दोन्हींची उत्तर चाचणी घेतली जाते. आणि मग कोणत्या याचं संपादनक वाढली, म्हणजे अगोदर आपण म्हणलं परिकल्पनेत कोणाचंही संपादन वाढत नाही. आणि मग जी माहिती आपल्याला मिळाली त्याच्या आधारे मग आपण असं विधान करतो की गणिताचे अध्यापन व्याख्यान पद्धतीपेक्षा प्रकल्प पद्धतीने अधिक चांगले होते, कारण त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची संपादनक वाढलेली आपल्याला दिसून आली. तर अशा पद्धतीनं ते शून्य परिकल्पना असते. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, संशोधनामध्ये नमुना निवड करतो तो जनसंख्येतून करतो आणि जनसंख्या ही विश्वामध्ये काय सामावलेली असते. तर आता विश्व म्हणजे काय, युनिव्हर्स असं त्याला म्हणतात. म्हणजे संशोधक त्याचे संशोधन विषयाशी निगडीत परिस्थिती किंवा घटकांची निवड करतो, त्या सर्व घटकांचा व परिस्थितीचा विश्व या संकल्पनेत समावेश होतो. म्हणजे संशोधक शाळेशी संबंधित संशोधन करत असेल, म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील शाळांशी संबंधित करत असेल संशोधन, तर त्याचं विश्व काय राहील, शाळा, कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या शाळा. शाळा जनसंख्या हे विश्व राहील. हा, शाळा हे विश्व आहे, एकदम बरोबर. आणि जनसंख्या कसं, आता कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या शाळांमध्ये आपण जाऊ शकत नाही, मग असं आपण कोल्हापूर जिल्ह्यातली फक्त शहरातील निवडक शाळा जेव्हा निवडतो तेव्हा त्याला काय म्हणायचं, जनसंख्या म्हणायचं. आणि या कोल्हापूर शहरातील शाळांमधून पुन्हा आपण आणखी निवडक शाळांची निवड करतो, उत्तर भागातील 4 शाळा, दक्षिण भागातील 4 शाळा, आणि मग त्याला काय म्हणतात, नमुना असे म्हणतात. हा, तर आता जनसंख्या म्हणजे काय, तर विश्वातील सर्व घटकांशी संपर्क साधून माहिती संकलन करणे अतिशय जिकरीचे असते. त्यामुळे संशोधक संशोधनासाठीचा कालावधी लक्षात घेऊन विश्वातील ज्या घटकांशी संपर्क साधता येईल अशा घटकांची निवड करतो, त्यात जनसंख्या असे म्हणतात. आणि नमुना म्हणजे काय, की अगोदर सांगितल्याप्रमाणे गव्हाचं पोतं जे असतं, आपण आता गहू निवडताना म्हणजे गहू आणायला जाताना गव्हाच्या पोत्यातील सगळे गहू तो आपल्याला व्यापारी दाखवत नाही, थोडेसे गहू आपल्या हातामध्ये देतो आणि मग त्याच्यावरून आपण त्याची पारख करतो. त्याचबरोबर आपण कोणती पण वस्तू किराणा दुकानमध्ये खरेदी केल्यानंतर करण्यापूर्वी दुकानदाराला म्हणतो ना, अगोदर दाखवा मला, का डायरेक्ट पिशवीत भरा म्हणतो आपण, दाखवा म्हणतो, आणि मग आवडलं तर घेतो आपण. किंवा कपडे पण आपल्याला समजा महिला असतात किंवा पुरुष असतात, वेगवेगळ्या वस्तू विकत घेतात, तेव्हा त्या वस्तू लगेच असं आपल्याला दिसलं लगेच हे द्या असं असं म्हणतात का, आम्हाला दाखवा, मग आपण त्याच्यातून रंग निवडतो. म्हणजे दुकानामध्ये भरपूर साड्या आहेत, पण या साडीमधून आपल्याला जी महिला तिला जी साडी लागते ती काय करते, निवडते, ते म्हणजे काय करते, नमुना निवडते त्याच्यामधून. आणि ही जे नमुना निवड पद्धती आहे विद्यार्थी मित्रांनो, ही सामाजिक शास्त्रामध्ये एल बाउले यानं काय केलेली आहे, नमुना निवड पद्धती मांडलेली आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला असा प्रश्न आला, नमुना निवडीचे कोणते वैशिष्ट्य नाही, नमुना निवडीचे कोणते वैशिष्ट्य नाही, तर नंबर 1, नमुना प्रातिनिधिक असावा, त्याचा आकार योग्य असावा, तो पक्षपाती असावा,
आणि चौथं, तो संशोधनाच्या उद्दिष्टांशी निगडीत असावा. पक्षपाती. हा, पक्षपाती पक्षपाती असावा असावा. नाही, तर पक्षपातापासून मुक्त असला पाहिजे. म्हणजे चांगला नमुना हा प्रातिनिधिक असला पाहिजे, म्हणजे त्या जनसंख्येचे तो प्रतिनिधित्व करणारा असला पाहिजे. पर्याप्त आकार. पर्याप्त आकार म्हणजे काय? प्रायोगिक संशोधनामध्ये साधारणपणे प्रत्येक नमुना गटामध्ये किती लोक असले पाहिजेत बरं? शास्त्रज्ञांनी काय सांगितलेलं आहे? किती लोक असले पाहिजे? समजा एखादा प्रयोग तुम्हाला शाळेवर करायचा असला किंवा कोणत्याही शाळेवर करायचा असला किंवा समाजात करायचा असला, कमीत कमी किती लोक त्या नियंत्रित व प्रायोगिक गटामध्ये असलं पाहिजे असं शास्त्रज्ञांचं मत आहे. सर मे बी 100 हा. 10. हा, तर 100 कमीत कमी 30 लोक असले पाहिजे असं प्रायोगिक पद्धतीमध्ये आवश्यक आहे. आणि त्याचबरोबर सर्वेक्षण पद्धतीमध्ये साधारणपणे जनसंख्येचा आकार बघून 5%, 2%, 1% नमुना आपण काय निवडला पाहिजे. म्हणजे नाहीतर संशोधन तर करायचं एकदम कमी निवडायचं 0.0.1, तर मग ते चांगलं संशोधन होणार नाही. किमान 2%, 5% तरी आपण नमुना निवडला पाहिजे. त्याचबरोबर नमुना हा पक्षपात व पूर्वग्रहापासून मुक्त असला पाहिजे. संशोधनाच्या उद्दिष्टांना अनुसरून तो असला पाहिजे. त्याचबरोबर नमुना निवडीमध्ये स्वतंत्रता असली पाहिजे, म्हणजे एक दुसऱ्यामध्ये मिक्स होणार नाही किंवा सर्व एकक त्या जनसंख्येशी निगडीत असतील हे पाहिलं पाहिजे. त्याचबरोबर लवचिकता असली पाहिजे, म्हणजे उपलब्ध साधनांचे आणि आदर्शाचे प्रमाण कमी जास्त काही वेळा असू शकतं. त्याचबरोबर त्याच्यामध्ये त्रुटींचे प्रमाण कमी असले पाहिजे आणि जनसंख्येच्या मध्याचा म्हणजे जनसंख्येच्या एकूण बाबीचा त्याच्यामध्ये काय आला पाहिजे, अंदाज आला पाहिजे. आता नमुना निवडीचे 2 पद्धती आहेत मुख्य. काय? संभाव्यता पद्धती आणि दुसरं असंभाव्यता, म्हणजे प्रोहॅबिलिटी मेथड आणि नॉन प्रोहॅबिलिटी मेथड. तर संभाव्यता पद्धती म्हणजे काय, की ज्या नमुना निवडीमध्ये जनसंख्येतील प्रत्येक एकक समाविष्ट होण्याची शक्यता अधिकाधिक असते त्याला संभाव्यता पद्धती म्हणतात. आणि मग त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याचे सुगम यादृच्छिक पद्धती, स्तरित यादृच्छिक नमुना निवड पद्धती, बहुस्तरीय नमुना निवड, नियमबद्ध आणि गुच्छ नमुना निवड पद्धती. आता हे काय, हे सगळं समजावून सांगणं शक्य नाही, त्याच्यामुळे फक्त नावं सांगतो. त्याच्यानंतर संभाव्यता निवड पद्धत म्हणजे काय, संशोधक स्वतःच्या मनाने जेव्हा नमुना निवडतो किंवा तो त्याची सोयीस्करता पाहतो तेव्हा त्याला काय म्हणतात, असंभाव्यता नमुना निवड पद्धत असं म्हणतात. मग याच्यामध्ये प्रासंगिक नमुना निवड पद्धती, सहेतुक नमुना निवड पद्धती, निर्दिष्टांश नमुना निवड पद्धती आणि स्वयंनिर्वाचित नमुना निवड पद्धती असते. आता बघा, आता आपण 10 मिनिटांमध्ये फक्त या संशोधन पद्धतींची आणखी माहिती बघूया. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, की आता वेगवेगळे ऐतिहासिक जे पुरुष असतात किंवा ऐतिहासिक वास्तू असतात यांच्याशी संबंधित जे संशोधन केलं जातं त्याला काय म्हणतात, ऐतिहासिक संशोधन असं म्हणतात. म्हणजे गतकाळाशी निगडीत जे संशोधन केलं जातं त्याला ऐतिहासिक संशोधन असं म्हणतात. आणि ऐतिहासिक संशोधन हे शास्त्रीय पद्धतीनं करणं अपेक्षित असतं. आणि मग हे जे ऐतिहासिक संशोधन आहे, ऐतिहासिक संशोधनामध्ये काय केलं जातं, सगळ्यात पहिल्यांदा समस्येची निवड केली जाते, माहितीचं संकलन केलं जातं, माहितीची बाह्य व आंतरिक मीमांसा केली जाते, माहितीचं अर्थ निर्वचन केलं जातं आणि अहवाल लेखन केलं जातं. आता बाह्य मीमांसा म्हणजे काय, की एखादी गोष्ट किंवा एखादी बाब खरे आहे का नाही हे तपासणं. म्हणजे समजा आता अश्मयुगीन काळातील एखादी वस्तू असेल तर खरोखर त्या काळामध्ये दगड अशा पद्धतीचे होते, माती अशा स्वरूपाची होती का, वृक्ष अशा पद्धतीचे होते का, हे पाहणं म्हणजे काय, बाह्यमीमांसा. म्हणजे एक्सटर्नल व्हॅलिडिटी आणि इंटरनल व्हॅलिडिटी म्हणजे जी माहिती लिहिलेली आहे त्या माहितीची सत्यता तपासणं. आता जे ऐतिहासिक वेगवेगळे व्यक्तिमत्व असतात त्यांच्याशी संबंधित वेगवेगळ्या काळामध्ये त्यांची पूजा करणारे आणि त्यांच्याविषयी राग बाळगणारे लोक सुद्धा समाजामध्ये असतात. आणि मग असे ज्यांना त्या व्यक्तींचे विचार आवडत नाही ते काय करतात, जाणीवपूर्वक त्यांच्याविषयी अपमानास्पद मजकूर लिहितात. आणि काही लोक चांगले सुद्धा लिहिणारे असतात. आणि मग अशा वेळी आपल्याला काय करावं लागतं, ही जी माहिती वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेली आहे याच्यामधून आपल्याला पूर्वग्रह बाळगणारा लेखक कोण होता ते आपल्याला काय करता येतं, वेगवेगळी माहिती पडताळली असता लक्षात येतं. मग म्हणजे त्याला काय म्हणतात, आंतरिक मीमांसा असं
म्हणतात. तर ऐतिहासिक संशोधन पद्धती काय करते, आपल्याला भूतकालीन सामाजिक भौतिक बदलांचं ज्ञान देते, संस्था व संघटनांचा विकास कसा झाला याची माहिती देते. त्याचबरोबर भारताचा समृद्ध वारसा कसा होता याची सुद्धा या पद्धतीतून काय होते, माहिती होत असल्याचं दिसतं. आता ऐतिहासिक संशोधन पद्धतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो कोणत्या स्त्रोतांचा उपयोग करणं अपेक्षित असतं जास्त, प्राथमिक स्त्रोत का दुय्यम स्त्रोत, प्रायमरी सोर्स का सेकंडरी प्रायमरी सोर्स? प्रायमरी सोर्स. हा, प्रायमरी सोर्सेसचा उपयोग करणं Primary. ऐतिहासिक संशोधनात अपेक्षित असतं. म्हणजे घटनेला प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या व्यक्तींनी लिहून ठेवलेली कागदपत्रांना काय म्हणतात, प्रायमरी सोर्स असं म्हणतात. प्रायमरी सोर्स म्हणजे त्या काळातच निर्माण झालेली, नाही तर 17व्या शतकातली माहिती 20व्या शतकात 21व्या शतकात मी लिहिली, तर मी लिहिलेली माहिती दुय्यम स्त्रोत असेल का प्राथमिक स्त्रोत असेल? दुय्यम. Secondary source. सेकंडरी सोर्स. दुय्यम हा? सर. हा, तर आणि त्या काळातच जे लिहिलेली अधिकृत दप्तर नोंदी आहेत, अधिकृत दप्तर नोंदी आहेत किंवा आत्मचरित्र आहेत किंवा लोककथा आहेत किंवा त्या काळातली नाणी मूर्ती आहेत किंवा त्या काळातल्या ध्वनिफिती आहेत, म्हणजे महात्मा गांधींनी स्वातंत्र्य संघर्षामध्ये दिलेली व्याख्यानं ध्वनिमुद्रित सुद्धा केलेली आहेत बघा. नेताजी सुभाषचंद्र बोस किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भाषणं सुद्धा ध्वनिमुद्रित केलेली आहेत. किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विविध लिहिलेले पुस्तकं, संशोधनात्मक पुस्तकं, हे सुद्धा काय आहेत, प्राथमिक स्त्रोत आहेत. किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली वेगवेगळी भाषणं आहेत, हे महाराष्ट्र शासनानं संकलित केलेली आहेत. ते कोणते स्त्रोत आहेत, प्राथमिक स्त्रोत का दुय्यम स्त्रोत? प्रायमरी सोर्स आहे. प्राथमिक. प्रायमरी सोर्स, कारण त्यांनी जे बोललं ते जसं तसं लिहिलेलं आहे. कारण त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी भाषणं दिली ती त्यांच्या वृत्तपत्रामध्ये मूकनायक असतील, बहिष्कृत भारत असेल, ह्याच्यामध्ये ती भाषणं छापून येत असत. आणि महाराष्ट्र शासनानं काय केलं, त्या समितीनं ती भाषणं काय केली, फक्त संग्रहित केली पुस्तकामध्ये, आधुनिक रूपात छापली, पण ती काय आहेत, प्राथमिक स्त्रोत आहेत. त्याचबरोबर किल्ले, लेणी, हस्तलिखिते हे सुद्धा काय आहेत, प्राथमिक स्त्रोत आहेत. आता दुय्यम स्त्रोत कशाला म्हणतात, तर ज्ञानकोश असतील, क्रमिक पाठ्यपुस्तके असतील, वर्तमानपत्रे असतील, नियतकालिक असेल, संदर्भ पुस्तक असतील, हे काय असतात, सेकंडरी सोर्स असतात. त्याच्यामुळे आपल्याला ऐतिहासिक संशोधन जर करायचं असेल तर आपण प्रायमरी सोर्सेसवर अधिक भर संशोधकाने दिला पाहिजे आणि त्याच्या आधारे केलेलं संशोधन हे काय होतं, अतिशय दर्जेदार होत असल्याचं आपल्याला दिसतं. आता त्याचबरोबर हे जे ऐतिहासिक संशोधन आहे विद्यार्थी मित्रांनो, याची जीवनचरित्र संशोधन, विचार प्रवाहांचा अभ्यास, वैधानिक संशोधन, संस्था व संघटनांचा अभ्यास, असे वेगवेगळे प्रकार आहेत. आता आपण प्रायोगिक संशोधन पद्धतीची थोडक्यात मध्ये माहिती बघूया. तर प्रायोगिक संशोधन पद्धतीचा आत्मा काय आहे विद्यार्थी मित्रांनो, निरीक्षण व प्रयोग हे ज्याच्यामध्ये केले जातं त्याला काय म्हणतात, प्रायोगिक संशोधन पद्धती असं म्हणतात. म्हणजे नियंत्रित परिस्थितीत केलेले निरीक्षण म्हणजे प्रयोग होय, किंवा स्वाश्रयी चलाच्या हेराफेरीने आश्रयी चलावर होणाऱ्या प्रभावाचे निरीक्षणाचे वर्णन म्हणजे प्रयोग प्रायोगिक पद्धती होय. प्रायोगिक पद्धतीमध्ये म्हणजे आता 2 गट असतील तर म्हणजे प्रायोगिक पद्धतीत 2 गट समान करावे लागतात का वेगवेगळे करावे लागतात विद्यार्थी मित्रांनो? समान. हा, प्रायोगिक पद्धतीत 2 गट समान करावे लागतात आणि एका गटाला एका चलाचा अधिक उपचार दिला जातो किंवा दुसऱ्यातून ते चल काय केलं जातं, वगळलं जातं. म्हणजे समजा आता विद्यार्थ्यांचे आपण यादृच्छिक पद्धतीने 2 गट केले 30-30 चे, म्हणजे एकाच शाळेतील वर्गाचे 2 गट केले 30-30 चे. एका चलाला व्याख्यान पद्धतीचा उपचार दिला आणि दुसऱ्या पद्धतीला आधार पद्धतीचा उपचार दिला किंवा प्रकल्प पद्धतीचा, आणि मग कोणतीच पद्धती परिणामकारक आहे काय केलं जातं, पाहिलं जातं. म्हणजे आता प्रायोगिक पद्धती म्हणजे काय हे तुम्हाला लक्षात येईल, तर तुम्ही काय करा, लक्षपूर्वक ऐका मी काय बोलतोय. तर जॉन स्टुअर्ट मिलचा एकचल सिद्धांत हा प्रायोगिक संशोधन पद्धतीचा मूलभूत पाया आहे. बघा, जॉन मिल स्पष्ट करतो की जेव्हा 2 परिस्थितीमध्ये सर्व बाबतीत साम्य असते तेव्हा एका परिस्थितीमध्ये एक घटक वाढवला किंवा कमी केला आणि दुसरी परिस्थिती तशीच ठेवली तर जो फरक दिसून येईल त्यास तो वाढवलेला किंवा कमी केलेला घटक जबाबदार असतो.
म्हणजे प्रायोगिक पद्धतीत कशाचा परिणाम अभ्यासला जातो विद्यार्थी मित्रांनो? कशाचा परिणाम अभ्यासला जातो? तर चलाचा चल परिणाम ना, अभ्यास, चल. व्हेरिएबलचा. हा तर आता चल म्हणजे काय? ए व्हेरिएबल इज अ प्रॉपर्टी दॅट टेक्स ऑन डिफरंट व्हॅल्यू. म्हणजे कार्लिंगर अशी त्याची व्याख्या करतो. म्हणजे चल म्हणजे काय, की ज्याच्यामुळं एखाद्या बाबीमध्ये बदल घडून येतो. आणि मग या व्हेरिएबलचे वेगवेगळे प्रकार आहेत. आता वेगवेगळे प्रकार कोणते आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो? स्वतंत्र चल, आश्रयी चल, खंडित चल, अखंडित चल, बाह्य चल, जैविक चल. म्हणजे ज्या चलाचा परिणाम संशोधनात तपासायचा असतो त्याला इंडिपेंडंट व्हेरिएबल म्हणतात. आणि ज्या स्वतंत्र चलाचा परिणाम म्हणजे इंडिपेंडंट व्हेरिएबलचा परिणाम ज्या घटकावर म्हणजे ज्या डिपेंडंट व्हेरिएबलवर होतो त्याला काय म्हणतात? आश्रयी चल म्हणतात. म्हणजे अध्यापन पद्धतीचा परिणाम कशावर होतो? विद्यार्थ्यांच्या संपादनावर होतो. खंडित चल म्हणजे काय? ज्या चलांची किंमत विशिष्ट पायऱ्यांनी किंवा क्रमाने बदलते त्यास खंडित चल असं म्हणतात. अखंडित चल म्हणजे उंची, वजन, वय म्हणजे ज्याचं आपण अचूक मोजमाप करू शकत नाही त्याला काय म्हणतात? अखंडित चल म्हणतात. आणि बाह्य चल म्हणजे सामाजिक परिस्थिती, आर्थिक स्थिती, वातावरण. आणि जैविक चल म्हणजे मानवी गुणधर्माचा समावेश काय होतो? जैविक चलामध्ये होतो. तर आता विद्यार्थी मित्रांनो, आता शेवटची पद्धती आहे काय? वर्णनात्मक संशोधन पद्धती. म्हणजे वर्तमान काळातील समस्यांसंबंधी माहिती सांगणारी आणि वर्तमान स्थितीमध्ये समाजाचा काय दृष्टिकोन आहे हे पडताळणारी पद्धती म्हणजे वर्णनात्मक संशोधन पद्धती होय. या पद्धतीमधून वर्तमान स्थिती, अपेक्षित स्थिती व आवश्यक साधनांचा शोध काय घेतला जातो. आणि याच्यासाठी काय केलं जातं? प्रश्नावली, मुलाखत, कसोट्या, निरीक्षण यांचा काय केला जात असतो विद्यार्थी मित्रांनो? वापर केला जात असतो. आता सर्वेक्षण पद्धती म्हणजे आपल्या भारतामध्ये सर्वात जास्त संशोधन काय केली जातात? सर्वेक्षण पद्धतीने केली जात असल्याचं आपल्याला दिसतं. तर या पद्धतीमध्ये कमी वेळात अधिक स्वरूपाची माहिती मिळत असते आणि ही पद्धती वर्तमान काळाशी निगडीत असते. आता ही जी सर्वेक्षण पद्धती आहे विद्यार्थी मित्रांनो, हिची वैशिष्ट्ये मी सांगितलेली आहे. आता त्याचबरोबर या सर्वेक्षण पद्धतीची वेगवेगळ्या पद्धती आहेत. मग व्यक्ती अभ्यास पद्धती म्हणजे व्यक्ती, समूह, संघटना, संस्था यांचा सखोल अभ्यास ज्या पद्धतीत केला जातो तिला काय म्हणतात? व्यक्ती अभ्यास पद्धती असं म्हणतात. म्हणजे एखादी व्यक्ती जीवनामध्ये श्रेष्ठ झाली असेल तर तिचा अभ्यास काय व्यक्ती अभ्यास पद्धतीमध्ये केला जातो. कार्योत्तर पद्धती म्हणजे काय? एखादी व्यक्ती बघा विद्यार्थी मित्रांनो, की बाल 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 गुन्हेगार घडवले जातात का परिस्थितीनं घडतात ते? परिस्थितीने घडतात. परिस्थितीने घडतात. म्हणजे प्रयोगाच्या आधारे ते घडवले जात नाही तर परिस्थितीने घडतात. म्हणजे परिस्थिती जिथे आहे तिथे जाऊन त्या परिस्थितीचा अभ्यास करणं हे कशामध्ये येतं विद्यार्थी मित्रांनो? तो कार्योत्तर संशोधन पद्धतीमध्ये येतं. म्हणजे जिथे ही परिस्थिती घडलेली आहे तिथे जाऊन बाल गुन्हेगारीची कारणं जाणून घेणं. त्या मुलांची घरामध्ये गरिबी आहे का? ते मुलं कोणत्या मुलांच्या संगतीत राहतात? त्यांना व्यसनाधीन कोण करतं? व्यसनाधीन करणारे लोक हे समाजातील गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत का? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, वेगवेगळ्या ठिकाणी आपण पाहतो की भारत सरकारच्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी ड्रग्सचे साठे जप्त केले आणि मग हे ड्रग्स विकणारे कोण असतात? मुलांना वाईट सवयी ते लावतात आणि मग ते ड्रग्सच्या आहारी जातात. आणि मग असे व्यसनाधीन मुलांचा शोध घेऊन हे ड्रग्स पुरवठादार कशा पद्धतीने कार्य करतात आणि युवकांना कशा पद्धतीने ते त्रास देतात किंवा त्यांचं एकंदरीत जीवन जगण्यावर कशा पद्धतीने ते समस्या निर्माण करतात याचा आपल्याला काय करता येऊ शकतो? शोध घेता येऊ शकतो आणि याच्यावर योग्य उपाययोजना करता येऊ शकतात. म्हणजे समाजामध्ये व्यसनाधीन करणारी जे गुन्हेगारी प्रवृत्ती आहे ही नष्ट करण्यासाठी ही कार्योत्तर पद्धती आपल्याला काय मदत करू शकते. कारण हे गुन्हेगार त्यांना कसं व्यसनाधीन करतात हे तो व्यसनाधीन होणारा युवक किंवा व्यक्तीच आपल्याला सांगू शकते आणि मग त्यांची आपल्याला स्ट्रॅटेजी समजावून घेऊन त्यांच्यापर्यंत पोलिसांना किंवा त्याच्याही पेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्या गुन्हेगारांपर्यंत पोहोचून त्यांना
हे जे वाईट वाईट कृत्य समाजामध्ये युवकांना वाईट गोष्टी शिकवणारी जी कृत्य करत आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचवता येऊन त्यांना कठोर शासन आपल्याला करता येऊ शकेल. हा, तर वांशिक पद्धती म्हणजे काय, तर जेनेटिक मेथड असं त्याला म्हणतात. म्हणजे व्यक्तीच्या भावनांचा, भाषेचा, समाजाचा कसा विकास होतो, सामाजिक जीवनाचा, याचा अभ्यास काय वांशिक पद्धतीत केला जातो. याची काय रेखांशात्मक पद्धती म्हणजे लॉंगिट्युडिशनल, म्हणजे व्यक्तीच्या जन्मापासून ठराविक कालावधीपर्यंत अभ्यास करायचा. जीन पियाजेने आपल्या मुलाच्या वयाच्या 18 वर्षापर्यंत अभ्यास केला. त्याला भाषा कशी येते, तो नैतिक कसा बनतो, तो सामाजिक कसा बनतो, समाजाशी कसं जुळवून घेते, याचा त्याने अभ्यास केला. आणि मग या पद्धतीद्वारे येणारे निष्कर्ष अधिक व्यवहारादी असतात. आणि तिर्यकछेदात्मक पद्धतीला काय म्हणतात, क्रॉस सेक्शनल मेथड म्हणतात. परंतु म्हणजे एकाच वयोगटातील वेगवेगळ्या मुलांचा अभ्यास या पद्धतीमध्ये केला जातो, परंतु याद्वारे येणारे निष्कर्ष फारसे विश्वासार्ह नसतात. त्याचबरोबर सहसंबंध पद्धती म्हणजे एका चलाचा दुसऱ्या चलावर होणारा परिणाम अभ्यासण्यासाठी सहसंबंध पद्धती उपयुक्त ठरते. त्याचबरोबर संशोधनाचं नीतिशास्त्र सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो, ते पीपीटी मध्ये आहे दिलेलं. तुम्हाला मी काय करेल, आता ही पीपीटी पाठवून देईल. आता भरपूर वेळ झालेला आहे आणि तुम्ही सगळ्यांनी काय केलं, माझं हे व्याख्यान तुम्ही लक्षपूर्वक ऐकलेलं आहे. आता थांबा, ते काय करू, थँक्यू सर फॉर दिस थांबा आता. नॉलेज. Yes, thank you, sir. Anyone wants to ask question to sir? कोणाला क्वेश्चन विचारायचा आहे का, विचारू शकता. सर, अनुराधे सर, हा, या पीपीटीचा अभ्यास करून आपल्याला मार्क तर मिळतील, पण या पीपीटी मध्ये जे दिलेले आहे त्यातलं खूप म्हणजे डीप मध्ये जाऊन अभ्यास करायला पाहिजे, की हे पीपीटी वरती जे सांगितलेले आहे त्याच्यावरती पण आपण ऍटलिस्ट मॅक्झिमम मार्क्स मिळवू शकतो. नाही नाही, आता ही पीपीटी काय आहे, ही पीपीटी थोडक्यात तयार केलेली असते. म्हणजे याच्यामध्ये काही असं थोडक्यात पद्धतीने काय केलेली आहे माहिती. माझा आवाज येतोय? येस सर, येस येतोय. या 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 पीपीटी मध्ये काय केलेली आहे, थोडक्या पद्धतीने काय केलेली आहे, माहिती दिलेली आहे. परंतु याच्यासाठी तुम्हाला संशोधनाची बेसिक पुस्तक वाचणं अपेक्षित आहे. किमान एक तरी पुस्तक तुम्हाला वाचणं अपेक्षित आहे, जेणेकरून तुम्हाला जे संशोधन करणार आहात ते तरी त्याच्यामध्ये उपयोग होईलच, पण त्याचबरोबर तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा त्याच्यावर वाचन चिंतन करणं आवश्यक आहे. कारण कसं आहे, मला व्याख्यानाच्या ओघामध्ये मी तुम्हाला माहिती देईल, परंतु ती माझ्या मर्यादित असणार आहे. ही माहिती काही तुम्हाला लगेच परीक्षेमध्ये पूर्णपणे काम येईल असं काही नाही. त्याच्यापेक्षा जास्त माहिती पुस्तकामध्ये आहे. आणि पीपीटी मध्ये कसं माझ्या व्याख्यानाच्या दृष्टीनं मला व्याख्यान देता यावं म्हणून मी काय केलं, ते मुद्दे तयार केलेले आहेत. आणि त्याच्या आधारे तुम्हाला काय होऊ शकतं, परीक्षेमध्ये अभ्यासक्रम कसा आहे, कोणकोणत्या मुद्द्यांचा अभ्यास केला पाहिजे हे समजल. पण त्याच्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, स्वतः आणखी वाचन करणं अपेक्षित आहे. ओके, थँक्यू सर. येस, एनी अदर? अजून कोणाला क्वेश्चन विचारायचा आहे का? नेट परीक्षेमध्ये आयदर हिंदी और इंग्लिश अशा दोनच भाषांमध्ये क्वेश्चन्स विचारले जातात ना. सेट परीक्षेमध्ये फक्त मराठीमध्ये प्रश्न विचारले जातात ना. आणि मराठी आणि इंग्रजी, सेट परीक्षेमध्ये मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये प्रश्न विचारले जातात. आणि नेट परीक्षेमध्ये इंग्रजी आणि हिंदी भाषेमध्ये प्रश्न विचारले जातात. आणि सायन्सचे पेपर आहेत ते तर इंग्लिश मध्येच असतात सगळे. सर, सायन्स मध्ये जे क्वेश्चन विचारले जातात ते बऱ्यापैकी संशोधनावर असतात, पण ते टेलिकम्युनिकेशन किंवा डाटा इंटरप्रिटेशन वर जास्त विचारले जातात. त्या संशोधन पद्धतींवर विचारले जात नाही. त्यासाठी दुसरं काय रेफर करावं लागेल का? त्याच्यासाठी तुम्हाला आपलं रिसर्च मेथडशी संबंधित किंवा त्याच्या इंटरप्रिटेशन करणारे जे सांख्यिकीय मेथडची पुस्तकं आहेत ती तुम्हाला यूज करावी लागतील आपल्या त्याच्याशी संबंधित. किंवा तुमचा जो विषय आहे,
म्हणजे हे कारण जे त्याचे मी डाटा व्याख्यान अनालिसिस दिलं आणि ना, डाटा इंटरप्रिटेशन जास्त आहे ना याच्यात सायन्सच्या पेपरमध्ये सगळ्यात नेटच्या सेटच्या. मग ते तुमच्या विषयाशी निगडीत त्या विषयाचं संशोधन पद्धतीचं पुस्तक तुम्हाला पाहावं लागणार. आता हे मी जे बोललो ना, हे फक्त नेटचं जो पेपर फर्स्ट आहे याच्यावर कसं प्रारंभिक पद्धतीने अशा पद्धतीचं विचारलं जातं परीक्षेला. आता तुमचा जो दुसरा पेपर आहे याच्यामध्ये आणखी डीप पद्धतीने विचारला जातं, त्याच्यामुळं ते स्टॅटिस्टिक्स टेक्निकवर प्रश्न तिथे विचारत असतील तुमच्या सिलेबस नुसार. जे त्याच्यामुळे ते पण- पेपर 1 आहे जो सेटचा असू दे किंवा नेटचा जर पेपर 1 आहे त्याच्यात डाटा अनालिसिस आणि ह्याच्यावर डाटा इंटरप्रिटेशन वर जास्त क्वेश्चन असतात आणि रिसर्च मेथोडॉलॉजीवर जर म्हटले तर 10च क्वेश्चन फक्त विचारले जातात आणि ते पण फक्त टेलिकम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस ह्याच्यावरच विचारले जातात सायन्स मध्ये. ह्या ज्या पायऱ्या सर तुम्ही ज्या सांगितल्या संशोधनाच्या हायपोथेसिस वगैरे ह्याच्यावर एकाच दुसरा क्वेश्चन असतो. मग ह्याच्यासाठी दुसरं कुठलं पुस्तक रेफर करायला म्हणजे मला त्या ह्याचं नाव हवं होतं पुस्तकाचं वगैरे. मग ते कोठारीचं पुस्तक आहे किंवा जॉन बेस्टचं आहे किंवा तुमच्या सायन्सचं कोणता सब्जेक्ट आहे तुमचा? माझा केमिकल सायन्स सब्जेक्ट आहे सर. हा, मग मी काय करतो, केमिकल सायन्सचं कोणतं पुस्तक आहे ते विचारून घेतो मी कोणाला तरी आणि मग तुम्हाला कळवतो किंवा ग्रुपला हो टाकतो चालेल. ते. चालेल सर, थँक्यू सर. किंवा डॉक्टर राशीनकर सर आहेत बघा शिवाजी विद्यापीठामध्ये, ते सर पण तुम्हाला सांगतील त्यांचा संपर्क झाला तर, किंवा मग मी सरांना विचारून सांगतो तुम्हाला. चालेल सर, थँक्यू. येस, एनी अदर? अजून कोणाला आहे का शंका? नाहीतर मग आपण हा सर, हा येस सर, येस आवाज येतो सर? येस हा, येस. सर, हे जे सरांनी जे पहिला पेपर जे झालेला आहे ना सर, त्याच्यासाठी बुक सर कोणते रेफर करायचे सर? म्हणजे एक टॉपिक नाही सर, त्याच्यामध्ये 10 टॉपिक आहेत सर वेगवेगळे. त्याच्यासाठी एखाद्या बेस्ट बुकाचं नेम सर किंवा ऑथर सर? नाही, हे बघा म्हणजे आता मार्केटमध्ये वेगवेगळी पुस्तकं आहेत. सर खूप आहेत सर, पण मदान त्याच्यासाठी सरांचं कोणतं आहे, घ्यायचं हे माझं समजत नाही आहे सर. किंवा दायमा सरांचं हा. आहे. मग तुम्हाला जे योग्य बरं, वाटतं ते तुम्ही वाचा, प्रत्यक्ष दुकानात जाऊन ते चाळून बघा. मी कसं आता माझंच पुस्तक वाचा म्हणलं तर ते तुम्हाला पण योग्य वाटणार नाही आणि माझंच पुस्तक चांगलं आहे असं म्हणणं पण योग्य नाही. तुम्ही ते 2-3 मार्केटमध्ये जे उपलब्ध पुस्तकं आहेत ते तुम्ही काय करा, चाळून बघा आणि योग्य जे वाटतं तुम्हाला, सिलेबस नुसार लिहिलेलं आहे का, परीक्षेच्या पॅटर्न नुसार आहे का, हे स्वतः पाहिलं की तुम्हाला लक्षात येईल. बरं सर, मला एक प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आहे. त्याचा आन्सर काय येईल? गुणात्मक संशोधनातील डॅशच्या नोंदी करणे यास टिपण काढणे इन द ब्रॅकेट मेमरिंग असे म्हणतात. ऑप्शन्स आहेत चिंतनशील टिपा, स्मरण टिपा, आकलन टिपा आणि संशोधन टिपा. प्रश्न आहे गुणात्मक संशोधनातील आलं लक्षात मला, ते चिंतनशील टिपा असं म्हणतात. म्हणजे आपण असं पाहिलं ना की गुणात्मक संशोधनात संशोधक स्वतः त्या सामाजिक परिस्थितीमध्ये जातो, त्याच्यामध्ये सहभागी होतो, तेथील परिस्थितीचा विचार विमर्श तो करतो, त्याच्यावर आधारित चिंतन करतो आणि मग जे मांडतो त्याला चिंतनात्मक टिपा असं म्हणतात. ओके, मेमरायझिंग म्हणजे तिथे चिंतन पाहिजे. ओके, हा. म्हणजे फक्त माहिती घेणे नव्हे तर त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे. यांचं असं वर्तन का बरं आहे, हे या संस्कृतीचं पालन का बरं करतात. हॅलो सर, सरिता माझा मॅडम. आवाज येतोय? हा, येतोय. सर, एकच मिनिट फक्त. येस येस, नो. संशोधकांच्या ठायी डॅश असलीच किंवा असेलच असं पाहिजे. ए, संशोधन अभिवृत्ती, संशोधन अभियोग्यता, संशोधनाबाबतची माहिती आणि डी, स्वतःच्या विषयावरील प्रभुत्व. आता हे खूप सिमिलर आन्सर्स आहेत सर. आता संशोधनातील याच्यामध्ये कसं आहे,
आपलं बघा Confused व्याख्यानाचे करणारे. शीर्षक रिसर्च ऍप्टिट्यूड असं होतं. म्हणजे काय, संशोधन अभियोग्यतेमध्ये या सगळ्या बाबी समाविष्ट होतात. म्हणजे वेगवेगळ्या बाबी म्हणजे विषयाचं ज्ञान असणं, संशोधनाचा दृष्टिकोन असणं, हे सगळे कशामध्ये अपेक्षित आहे? अभियोग्यता. म्हणजे अभियोग्यता ही संकल्पना मानसशास्त्रीय संकल्पना असून याच्यामध्ये व्यापक बाब असते. म्हणजे रिसर्च ऍप्टिट्यूड मध्ये संशोधन दृष्टिकोन येतो, विषयावरील प्रभुत्व येतं, संशोधकाची चिकाटी येते, परिस्थितीला सामोरं जाण्याचा त्याचा धाडसीपणा येतो. त्याच्यामुळं म्हणजे हे जरी नजीकचे पर्याय असले तरी याच्यातलं सर्वांना सामावणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. म्हणून संशोधन अभियोग्यता हा पर्याय आपल्याला काय करावं लागेल, तिथे निवडावं लागेल. ओके, थँक्स अ लॉट सर. थँक्यू. सगळ्यांना माझं जे बोललेलं आहे हे समजलं का, मी काय बोललो काय नाही? येस सर. सर खूप छान सेशन घेतला तुम्ही, खूपच छान. थँक्यू, तुम्ही सगळेजण सहभागी झालेत आणि तुमच्या कॉलेजच्या वेळेमध्ये तुम्ही सहभागी झालेत आणि माझं व्याख्यान ऐकलं त्याबद्दल आयोजक आणि विद्यार्थी सर्व बंधू भगिनी यांचे मी आभार मानतो. धन्यवाद. सर पुन्हा पण ऐकायला आवडेल आम्हाला. एवढं हा, चांगलं आणि झालंय माझी सेशन. वेगवेगळी व्याख्यानं होत असतात वेगवेगळ्या ठिकाणी. मी काय करेल, आपल्या ग्रुपवर पाठवून देतो. एक संप्रेषणचं शिवाजी विद्यापीठात झालेलं व्याख्यान आहे ते मी पाठवू, आणि माझं युट्यूब चॅनलची लिंक पण आपल्या ग्रुपमध्ये पाठवतो, आणि ही पीपीटी पण ग्रुपमध्ये पाठवतो, आणि माझं जे नेटसेट पुस्तक आहे त्याची पण मुखपृष्ठ पाठवतो. तुम्हाला योग्य वाटलं तर तुम्ही काय करू शकता, वाचू शकता. धन्यवाद. होय सर, धन्यवाद. आभारी आहे, खूप आभारी आहे. हा, वाघ सर लिव्ह करू? 1 minute sir, 1 minute. Vote of thanks राहील. Yes, दामिनी. Yes, sir, yes. आमचं बाळ Yes, पण sir. आलेलं आहे व्याख्यान ऐकायला. अरे वा. Yes sir, yes sir. Thank you, sir, for त्याला your wonderful लहानपणापासून session. संशोधनाचे धडे मिळते. हॅलो, काय नाव आहे तुझं बाळा? सांग. आदित्य. आदित्य. अरे वा. माझ्या मुलाचं पण नाव आदित्य आहे. हा, छान. आदित्य, सूर्य म्हणजे सूर्यासारखा तळपणार. Yes, Thank you, Damini, sir. continue. Yes, yes. Yes, sir, yes, sir.